प्रभात विद्यार्थी मित्रांनो, पालक वर्ग, आमचे प्राध्यापक वर्ग, प्राध्यापक खटाणे सर, आमच्या कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक देशपांडे सर, कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर आदमाने सर, या सर्वांचं मी प्राध्यापक जालिंदर कुटे, इम्पिरियल अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली पुणे आणि जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे च्या वतीने आमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी JSPM म्हणजे जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ आणि JSPM इम्पिरियल अभियांत्रिकी महाविद्यालयाविषयी थोडक्यात माहिती देऊ इच्छितो। संस्थेच्या पुण्यामध्ये सर्व दिशांना 5 कॅम्पस आहेत, त्यात 7 अभियांत्रिकी महाविद्यालये, 3 पॉलिटेक्निक कॉलेजेस, 3 फार्मसी कॉलेजेस, 2 डी फार्मसी कॉलेजेस, शाळा, MCA, MBA, BEd असे विविध प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत। सध्या JSPM ग्रुपमध्ये 50,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। अभियांत्रिकी महाविद्यालयांबद्दल सांगायचे झाल्यास सर्व महाविद्यालये NAC A गुणवत्ता प्राप्त आहेत, तसेच काही महाविद्यालयांना NBA चा अक्रेडिटेशन प्राप्त झालेले आहेत, तसेच बाकी महाविद्यालयांनी NBA साठी अप्लाय केलेले आहे। इम्पिरियल अभियांत्रिकी महाविद्यालयासंदर्भात सांगायचे झाल्यास NAC आणि CII चा NACचा अ दर्जा आणि CII चं प्लॅटिनम रेटिंग प्राप्त झालेली आहे। CII म्हणजेच महाविद्यालयाचे विविध कंपन्यांबरोबर असलेले लायझनिंग, त्यामध्ये इंटर्नशिप असेल, ट्रेनिंग असेल, प्रोजेक्ट्स असतील, रिसर्च, नॉलेज ट्रान्सफर असेल, विद्यार्थ्यांचं इंडस्ट्री बरोबर किंवा फॅकल्टीचं इंडस्ट्री बरोबर किंवा इंडस्ट्रीचं विद्यार्थी आणि फॅकल्टी बरोबर विजिट्स, प्लेसमेंट या बाबतीमध्ये महाविद्यालयाला CII कडनं प्लॅटिनमचा दर्जा प्राप्त झालेला आहे। तसेच महाविद्यालयाच्या विविध वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाल्यास उत्कृष्ट निकाल, प्लेसमेंट, अनुभवी शिक्षक वर्ग, अद्ययावत प्रयोगशाळा, स्पोर्ट्स फॅसिलिटी, युनिव्हर्सिटी रँकर्स आणि ग्रीन कॅम्पस 64 एकर अशा विस्तीर्ण परिसरावर आपल्या महाविद्यालयाचा कॅम्पस पसरलेला आहे। तसेच महाविद्यालयाला ग्रीन कॅम्पस हा बहुमान राज्य सरकारकडून प्राप्त झालेला आहे। मी प्राध्यापक किशोर खटाणे सरांबद्दल थोडक्यात वर्णन करू इच्छितो। सामान्य शिक्षक विद्यार्थ्यांना विषय फक्त सांगतात, त्यानंतर जे काही मधले शिक्षक असतात ते विद्यार्थ्यांना विषय थोडा सांगतात, थोडा समजावून सांगतात, परंतु किशोर खटाणे सर म्हणजे विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी शिकवून विद्यार्थ्यांना प्रेरित करतात। आणि आजवर हजारो विद्यार्थी सरांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी, फार्मसी आणि मेडिकल शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात ठसा उमटवित आहेत। असे हे किशोर खटाणे सर एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत। मी आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगू इच्छितो। प्रथमतः किशोर खटाणे सरांचं फिजिक्स या विषयासंदर्भात टिप्स, ट्रिक्स आणि विविध प्रकारचे जे काही विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या युक्त्या वापरायच्या आहेत अभ्यास करताना, त्याबद्दल किशोर खटाणे सर सांगतील फिजिक्स विषयाच्या संदर्भात। आणि त्यानंतर 12:30 ते पाऊण या वेळात प्रश्न उत्तराचा तास होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल। मी किशोर खटाणे सरांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाची सुरुवात करावी। किशोर खटाणे सर। धन्यवाद सर। हॅलो, हा आवाज येतोय सर? माईक टेस्टिंग येतोय सर। ओके, धन्यवाद सर। सर्वप्रथम JSPM ग्रुप वाघोली, इम्पेरियल कॉलेज या सर्वांचं धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद। आणि CET बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आज विविध विषयांची चर्चा करायची। प्रामुख्याने फिजिक्स हा जो विषय असतो, तर फिजिक्स विषयाबद्दल बऱ्याच मुलांचं प्रेम जास्त आणि जास्तच प्रेम असतं। तर मग सुरुवात करायची सर्वांनी। तुमचे माईक म्यूट असू द्या, व्हिडिओ म्यूट असू द्या। तुमचे जर काही डाऊट्स असतील, काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी संपर्क करा। तर बघा, लॉकडाऊन झालंय आणि लॉकडाऊन झाल्यानंतर तसं जर बघितलं तर ऑनलाईन शिक्षणाची क्रेज पण आली, ऑनलाईन शिक्षणाबद्दल प्रेम पण सुरू झालं आणि ऑनलाईन शिक्षणाचे तोटेही त्यानंतर कळायला लागले। सगळ्यात मोठा लॉस जो झालेला आहे, तर जे आमचे 12वीचे विद्यार्थी होते आणि हे जे 12वीचे विद्यार्थी आहे, तर लॉस जो झाला
तर सर्वात मोठा लॉस त्या ठिकाणी 12वीच्या विद्यार्थ्यांचा झालेला आहे. आता तुम्ही म्हणताल तर लॉस कशाचा, आम्हाला तर मार्क्स खूप चांगले पडलेत, पर्सेंटेज पण खूप चांगले पडले. बरोबर आहे, पर्सेंटेज चांगले पडले, तुमचं अभिनंदन सर्वांचं. पण वर्षभर तुम्ही एका टेन्स मध्ये होते, वर्षभर एका टेन्स मध्ये होते तुम्ही की वर्षभर काय करायचं, परीक्षा होईल की नाही, परीक्षा होईल की नाही. आला टाइम टेबल जवळ आलं, पुन्हा एकदा पुढे गेलंय, नंतर परीक्षा होणार की नाही, होणार की नाही. शेवटी काय झालंय की परीक्षा ज्या आहेत तर परीक्षा कॅन्सल झाल्यात, एक्झाम कॅन्सल झाल्या. यामध्ये बऱ्याचशा मुलांचं नुकसान पण झालं, बऱ्याचशा मुलांचा फायदा पण झाला. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तसं नुकसान आणि फायदा सर्वांचा या ठिकाणी काहींचा झाला, काहींचं नुकसान झालं. परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की 12thला पर्सेंटेज घेण्यासाठी बरेचसे विद्यार्थी हे 11thला थोडस रिलॅक्स असतात, असं पण होऊन जातं. आणि मग पर्सेंटेज जे असतात तर पर्सेंटेजचा थोडासा त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा आलेला असेल बरेच जणांना, बरेच जण नाराज पण असतील. ठीक आहे, असो. आता 12thचा निकाल लागलाय, रिझल्ट आल्यानंतर आनंद झालाय, सर्वांना मार्क्स चांगले पडले, पर्सेंटेज मनापेक्षा जास्त पडले. आणि आता मात्र सीईटी जी आहे तर सीईटीची तयारी करण्याची चिंता सर्वांनाच लागलेली आहे. होतं काय माहितीये का, मी बरेच वेळेस सांगत असतो की आपलं जे महत्व असतं हे सीईटी, नीट, JEE, बीटसेट किंवा यासारखे जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात तर ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला महत्व देणं खूप गरजेचं असतं. आपल्याकडे बराचसा विद्यार्थी वर्ग असा असतो की कॉम्पिटिटिव्ह एक्झामला महत्व कमी देतात, बोर्डच्या मार्क्सला महत्व जास्त देतात, आणि मग त्यामुळे बराचसा घोळ असा होतो की कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी पाठीमागे तशीच राहून जाते. काही काही तर विद्यार्थ्यांना त्यांचे फ्रेंड बरेचसे मोलाचा सल्ला देत असतात. मोलाचा सल्ला म्हणजे कसं, जाऊ दे रे, 12वीचं चालू दे, 12चे पेपर झाले की नंतर क्रॅश कोर्स करायचा असतो, मग क्रॅश कोर्स करायचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, आणि मग यांचा क्रॅश कोर्स केल्यानंतर तुला मार्क्स चांगले पडतील, तेवढे 2 महिने चांगला अभ्यास कर, मार्क्स पडतील, त्या मार्क्सवर ऍडमिशन होऊन जाते. ऍक्च्युली सीईटी असो, नीट असो, JEE असो, यांसारख्या ज्या एक्झाम्स असतात किंवा तुम्हाला NDAची प्रिपरेशन करायचं, कोणाला डिफेन्स सेक्टर मध्ये जायचं असतं, यासारख्या ज्या एक्झाम्स असतात तर ह्या एक्झामची तयारी जी असते तर ही तयारी म्हणजे 2 वर्षाची तपश्चर्या असते. 10वी नंतर रिलॅक्स होऊ नका, 10वी नंतर रिलॅक्स होऊ नका. तुमचं टार्गेट जे आहे तर 12th नंतर ज्या एक्झाम होणार आहेत तर ते तुमचं मेन टार्गेट आहे, हे डोक्यात ठेवून तुम्ही तयारी करा. आणि जेव्हा तुम्ही अशी तयारी करणार आहात त्यावेळेस आपल्याला जे पर्सेंटेज असतात, आता पर्सेंटाईल आहे, आपल्याला जे पर्सेंटेज असतात किंवा आपल्याला मनासारखे जे मार्क्स असतात ते पडतात. कारण मराठीमध्ये आमच्याकडे एक म्हण असते, आम्ही असताना आम्हाला आमचे सर नेहमी सांगायचे, प्रयत्ने वाळूचे कण रगडीचा तेलही गळे. प्रयत्ने वाळूचे कण रगडीचा तेलही गळे म्हणजे तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न जर मनापासून केले तर तुम्हाला जे पाहिजे ते मिळून जातं. आजचं सेशन हे सीईटीच्या तयारीचं आहे. आता 2 वर्ष निघून गेलेले आहेत. 2 वर्ष म्हणता म्हणता जवळजवळ 12वीचे जे विद्यार्थी आहेत, आता जे मागच्या वर्षी ज्यांचा 12वीचा रिझल्ट आला असे जे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांचा आता 2 वर्षापेक्षा पुढचा कालावधी बराचसा होऊन गेला आणि बरेचसे विद्यार्थी हे बोधरेशनला पण आलेले आहेत. काही काही बोर झाले, अरे एक्झाम एका वेळी होऊन गेली तर बरोबर होईल, असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं. आणि मग इथे मेन तेच होतंय की तुमचं जे बोधरेशन आहे, काही विद्यार्थी असे आमचं वर्षभर 2 वर्ष काहीच झालेलं नाही, मागच्या वर्षी ऑनलाईन होतं पण गावाकडे रेंजच नव्हती किंवा गावाकडे रेंज होते पण आम्ही मोबाईलवर खेळत बसायचो.
कितीतरी मुलं असे असतील की मोबाईलवरती लेक्चर करता करता व्हॉट्सअप वगैरे करत असतील, व्हॉट्सअप खेळत असतील, गेम खेळत असतील. इव्हन माझे काही नातेवाईकाची मुलं होते, मी स्वतः बघितलेलं आहे की लेक्चरला जॉईन होऊन गेम खेळत बसतात. आणि मग जसं पुढे पुढे जातात, दिवसमान निघून गेल्यानंतर मात्र टेन्शन यायला सुरुवात होते. आणि मग टेन्शन आलं की मग सर आता हे कसं करायचं, सर आता हे कसं करायचं, तर मी कोणता अभ्यास करू, कुठले चॅप्टर्स महत्वाचे, आता काय करायचं. आता याच्यावरती एकच उपाय, आणि तो म्हणजे इथून पुढचे जे काही आपले जे दिवस राहिलेले आहेत, इथून पुढचे जे काय आपल्या हातामध्ये दिवस असतील, एक्झाम कधी होईल सांगता येत नाही. साधारण सप्टेंबरच्या 1st आणि 2nd वीकचे टेंटेटिव्ह डेट दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे जातील, मागे पुढे जातील किंवा काय होईल ते आपण सांगू शकत नाही. कोरोनामुळे सगळंच काही विस्कळीत झालेलं आहे. पण असं समजून चालूया की आणखी 15 दिवसानंतर 20 दिवसानंतर मला परीक्षा द्यायची, किंवा ऑगस्ट एंडिंगला बरेचसे पेपर आहेत. आता ऑगस्ट एंडिंग पासून पेपर सुरू होतात, ऑगस्टच्या लास्ट वीक पासून पेपर सुरू होतात. आणि मग मला जर तयारी करायची, आणि ही जी तयारी आहे तर ही तयारी कशी करू, कुठले चॅप्टर्स मी केले म्हणजे मला स्कोर चांगला होईल, कुठल्या टॉपिक्सवर मी त्या ठिकाणी स्टडी करू, या सगळ्यांचं आपल्याला अनालिसिस करावं लागेल. आणि ते अनालिसिस आहे, ते अनालिसिस तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. प्रामाणिकपणे सांगायचं ठरलं तर आमचे बरेचसे विद्यार्थी सध्या तरी अभ्यास झालेला नाही याकडेच जास्त आहेत. किंवा जर आपण त्यांचं झुकतं माप बघितलं तर कितीतरी विद्यार्थी म्हणतील की सर आमचा अभ्यास झालेला. ठीक आहे, काही काळजी नका करू. अभ्यासासाठी काय लागतं, पहिली गोष्ट मनाची तयारी लागते. मनाची तयारी म्हणजे काय, ठामपणे निश्चय करा. ठामपणे निश्चय करा की मला या ठिकाणी करायचं आहे, आता मला काही करून सीईटीला क्रॅक करायचं, सीईटीला स्कोर चांगला झाला पाहिजे, माझं चांगल्या कॉलेजला ऍडमिशन झालं पाहिजे. बरेचशा मुलांना पुण्याकडे जाण्याचा ओढा असतो. पुण्यामध्ये चांगले चांगले कॉलेजेस आहेत. JSPM कॉलेज हे त्यापैकी एक आहे. सगळ्यात चांगलं कॉलेज, उत्कृष्ट कॉलेज, रिझल्टचा जर विचार केला आणि रेप्युटेशनचा जर विचार केला तर कॉलेज खूप चांगलं आहे. मी काय जॉईन केलंय म्हणून प्रशंसा करत नाहीये. मी जनरली काय करत असतो, मी बऱ्याच वेळेस जे काही कॉलेजेस असतात, नगरमध्ये जे कॉलेज आहे, औरंगाबादमध्ये कॉलेज आहे, मुंबईमध्ये कॉलेजेस आहे, यापैकी मुलांचे मी रिव्ह्यू घेत असतो. आणि रिव्ह्यूज घेतल्यानंतर मी त्या ठिकाणी कुठल्या कॉलेजला तुम्ही ग्रेड चांगले देता, कुठल्या कॉलेजचा कॅम्पस चांगला आहे, कुठल्या कॉलेजमध्ये टीचर चांगले आहेत, यांचा जर विचार केला, यांच्याबद्दल जर मुलांना विचारलं तर मुलं JSPM ग्रुपचं खूप चांगलं नाव घेतात. JSPM ग्रुप बद्दल फीडबॅक मुलांचा खूप चांगला आहे. आता आपल्याला या ठिकाणी एक्झाम पॅटर्न जो आहे, तर सीईटी एक्झाम पॅटर्न आपल्याला या ठिकाणी बघायचं. बऱ्याचशा मुलांना सीईटी एक्झाम पॅटर्न माहिती असेल, किंवा जे मुलं जॉईन झालेले आहेत त्यापैकी काही मुलं नवीन असतील, काही मुलांनी सध्या असं पण होऊ शकतं लिंक पोहोचली, जे मुलं सध्या 12th ला आहेत, अपियर आहेत, जे पुढच्या वर्षी सीईटी देतील असे पण मुलं जॉईन झालेले असू शकतात. किंवा जे मुलांनी ऑलरेडी पेपर दिलेले आहेत आणि आता ती सीईटीची तयारी करतात. तर अशा मुलांसाठी आपल्याला एक्झामिनेशन पॅटर्न जो आहे, तर एक्झामिनेशन पॅटर्न या ठिकाणी अगोदर समजून घ्यायचं आहे. एक्झामिनेशन पॅटर्न समजावून घ्यायचं. फिजिक्स जो आहे, तर फिजिक्सचं महत्व किती असतं, केमिस्ट्रीचं महत्व किती असतं, इंजिनिअरिंगला जर जायचं असेल तर मॅथमॅटिक्सचं महत्व काय असतं, त्यानंतर नीटला जर जायचं असेल तर त्या ठिकाणी बायोलॉजीचं महत्व किती असतं, आणि नीट किंवा सीईटी थ्रू जर आपण फार्मसी वगैरे जर जात असेल तर त्यासाठी महत्व बायोलॉजीचं काय असतं, त्याला किती मार्क्स असतात, याबद्दल थोडीशी चर्चा आपल्याला करायची. बऱ्याचशा मुलांना ह्या गोष्टी माहिती आहे, त्यामुळे जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही. आणि मग इथे तुमच्याशी एक डॉक्युमेंट शेअर करतो. ते डॉक्युमेंट या ठिकाणी बघूया, आणि ते जे डॉक्युमेंट आहे तर त्या डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला बरीचशी माहिती क्लिअर होईल. सो एक्झामिनेशन जे आहे, तर MHT CET एक्झाम, MHT CET एक्झाम, MHT. MHT म्हणजे काय, काही ठिकाणी कर्नाटका सीईटी असते, कर्नाटक
जो आहे कर्नाटक स्टेट जे असेल त्यांची सेपरेट सीईटी घेते. प्रत्येक स्टेटच्या सीईटी सेपरेट आहे. आणि एमएसटी म्हणजे आपण महाराष्ट्र स्टेट जे आहे तर महाराष्ट्र स्टेटची जी सीईटी घेतो तर महाराष्ट्र स्टेटची सीईटी आपण या ठिकाणी देणार आहोत. एक्झामिनेशन जे आहे तर एक्झामिनेशन कंडक्शन बॉडी जी असते तर एक्झामिनेशन कंडक्शन बॉडी बघा, एक्झामिनेशन कंडक्शन बॉडी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट महाराष्ट्र जनरली पुण्यामध्येच हा जो आहे तर पुण्यावरूनच हे ऑपरेट केलं जातं. ह्या वर्षी बऱ्याच वेळेस आता मागच्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून कम्प्युटर बेस्ड टेस्ट व्हायला सुरुवात झाली. कम्प्युटर बेस्ड टेस्ट अगोदर ज्या टेस्ट होत्या तर त्या पेपर पेन मेथड होती, पेपर पेन्सिल मेथड होती आणि त्या ठिकाणी पेपर जे आहेत तर जे ऑप्शन्स असायचे तर ते ऑप्शन्स आपण त्या ठिकाणी राऊंड करत चालायचो आणि नंतर मग तो ऑप्शन राऊंड केला की पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन असं आपण करायचं. आता कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. बरेचसे जे कॉलेजेस आहेत तर कम्प्युटरची अवेलेबिलिटी जशी असते तशी त्या ठिकाणी स्टुडंट्स अलॉट केले जातात एक्झामसाठी आणि त्यानुसार एक्झामिनेशन घेतले जाते. पेपर्स जे आहे तर या ठिकाणी प्रामुख्याने मी जे पेपर दिलेत तुम्हाला तर पीसीएम आणि पीसीपी. तर पेपर नंबर 1 पीसीएम, पेपर नंबर 2 पीसीबी. पीसीएम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स, पीसीबी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. त्यामध्ये पण 2 सेक्शन्स असतात. सेक्शन नंबर 1 आहे फिजिक्स अँड केमिस्ट्री. सेक्शन नंबर 2 जो असतो तो मॅथमॅटिक्सचा असतो और इट इज ऑफ द बायोलॉजी, मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी. तर बी ग्रुप असेल तर बायोलॉजीचा त्या ठिकाणी असतो. आता एक मिनिट. आता लँग्वेजेस जे आहेत तर मॅथमॅटिक्स साठी कंपल्सरी इंग्लिश लँग्वेज असते. आणि म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तर फॉर्म भरत असतानाच बऱ्याच वेळेस विचारलं जातं की कोणती लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची पेपर देण्यासाठी. तर लोकल लँग्वेज किंवा आपली जी मदर टंग आपण म्हणतो मराठी पण त्या ठिकाणी ऑप्शन असतं फिजिक्स केमिस्ट्रीसाठी. उर्दू पण ऑप्शन आहे आणि इंग्लिश पण ऑप्शन आहे. मुलांना जे सिलेक्ट करायचं त्याच्यानुसार मुलं त्या ठिकाणी पेपर देतात. पेपर अवेलेबल जो असतो स्क्रीनवर जेव्हा क्वेश्चन ओपन होईल तर स्क्रीनवर क्वेश्चन ओपन होत असताना फिजिक्सचा जर क्वेश्चन असेल तर तो इंग्लिशमध्ये पण असेल आणि मराठीमध्ये पण असेल. त्यामुळे लँग्वेजेस जे असतात तर लँग्वेज प्रेफरन्स त्या ठिकाणी दिलेला आहे. सेक्शन 1 90 मिनिट ड्युरेशन असणार आहे आणि 90 मिनिट्स मध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ध्यानात घ्या बरं का. सेक्शन 1 90 मिनिट ड्युरेशन, 90 मिनिट्स मध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. 100 क्वेश्चन कुठले तर 50 क्वेश्चन जे असतील ते फिजिक्सचे आणि 50 क्वेश्चन केमिस्ट्रीचे असतील. 50 क्वेश्चन फिजिक्स आणि 50 क्वेश्चन केमिस्ट्री. मॅथमॅटिक्स टोटल पेपर पीसीएम ग्रुप जर म्हटला तर 150 एमसीक्यूज असतील. पीसीबी ग्रुप जर असेल तर 200 एमसीक्यूज असतात. त्यापैकी 100 मार्क्स फिजिक्स केमिस्ट्री, 100 मार्क्स मॅथमॅटिक्स किंवा 100 मार्क्स बायोलॉजी यासाठी असतात. त्यानंतर मार्किंग स्कीम आहे. मार्किंग स्कीम काय असते तर तुमचं जर करेक्ट ऑप्शन असतं, तुमचा आन्सर जर करेक्ट असतं, पहिली एक ध्यानात ठेवा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. त्यामुळे बरं झालं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम बरोबर. तर एखादा आन्सर चुकलं तरी तुमचे मार्क्स कमी होणार नाही. मॅथमॅटिक्सचा एक क्वेश्चन जर आपला करेक्ट असेल तर 2 मार्क्स. असे 50 क्वेश्चन मॅथमॅटिक्सचे असतील. मॅथ्सचे सर तुम्हाला डिटेल्स त्याबद्दल सांगणारच आहे. केमिस्ट्री आणि फिजिक्स 50 क्वेश्चन फिजिक्स, 50 क्वेश्चन केमिस्ट्री. काल तुमचं सेशन झालेलंच असेल. त्यापैकी प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतो, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतो. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. आणि महत्वाचं म्हणजे सिलेबस जे आहे तर सिलेबस या ठिकाणी 20% फ्रॉम 11 अँड 80% फ्रॉम 12th क्लास असतो. 20% फ्रॉम 11, 80% फ्रॉम 12th क्लास. म्हणजे
आपल्याला जे काही क्वेश्चन्स येणार आहेत तर 12th मधले 40 मार्क्सचे क्वेश्चन्स असतील. 12th साठी 40 मार्क्स आणि इव्हेंटशी रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात ते 20 मार्क्सचे असतात. 20 मार्क्स. हे जे आहे 10 मार्क्स 20% 10 मार्क्स. 11th जो सिलेबस आहे 11th ला 10 मार्क्स असतील आणि 12th जो सिलेबस असेल 40 मार्क्स. टोटल आपल्याला या ठिकाणी 15 मार्क्स 15 मार्क्स सिलेबस. ठीक आहे. 50 मार्क्स सिलेबस राहील. 50 मार्क्स सिलेबस. आता सिलेबस तर कळलं. पेपर होत असताना काय घडतं आपल्याला वाटतं जाऊ दे आपल्याकडे 180 मिनिट्स आहे, भरपूर वेळ आहे. आणि मग आपण पेपर सॉल्व्ह करता करता पेपर सॉल्व्ह करत असताना बराच वेळ आपला अगोदर निघून जातो आणि बराच वेळ निघून गेल्यानंतर पेपर ऑटोमॅटिकली सबमिट होत असतो. पेपर ऑटोमॅटिकली सबमिट होत असतो. केव्हा? आफ्टर 90 मिनिट. खाली मी एक नोट दिलेली आहे बघा आणि त्या नोट मध्ये या ठिकाणी आपण लिहिलंय फॉर फर्स्ट 90 मिनिट ओनली फिजिक्स अँड केमिस्ट्री पेपर विल बी एनेबल. फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर तुम्ही फर्स्ट सेशनला सॉल्व्ह करू शकता. आफ्टर 90 मिनिट फिजिक्स अँड केमिस्ट्री पेपर विल बी डिसेबल होणार आहे. ऑटोमॅटिकली ऑटो सबमिटेड त्या ठिकाणी ऑप्शन असतं. तुम्ही जे जे क्लिक केलेले असतील ते क्लिक केलेले आन्सर ऑटो सबमिट होऊन जातात आणि त्याच्यानंतर पुढचं सेक्शन म्हणजे मॅथमॅटिक्स असेल तर मॅथमॅटिक्स ओपन होतं किंवा बायो असेल तर बायोलॉजी ओपन होतं. म्हणजे फ्रॉम 91 टू 180 मिनिट ओनली मॅथ्स पेपर विल बी एनेबल. मॅथ्सचा पेपर असेल किंवा बायोचा पेपर असेल which will auto submitted at the end of the time duration. आणि मग तो पण आफ्टर 180 मिनिट तो पण पेपर त्या ठिकाणी सबमिट होईल. ठीक आहे. मग आता विद्यार्थ्यांना ह्या पेपरची तयारी कशी करायची? ऑटो सबमिटेड जर होत असेल आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना असं टेन्शन येतं किंवा टेन्शन म्हणण्यापेक्षा आपण पेपर जेव्हा सॉल्व्ह करत चालतो तर पेपर सॉल्व्ह करत चालत असताना आता तुम्हाला जनरल एक्झामिनेशनचा जर या ठिकाणी अनुभव आहे की पेपर सॉल्व्ह करतोय मला खूप येतंय मग मी लिहितो आणि शेवटी असं घडतंय की आपल्याला जे काही येत असतं त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ नसतो आणि मग शेवटच्या 5 मिनिट 10 मिनिट मध्ये आपण इतकी घाई करतो आणि तिथे आपल्याला थोडासा मार्क्ससाठी आपल्याला फटका बसू शकतो. आणि हे लॉजिक जे आहे जेव्हा एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला जेव्हा सीईटीची तयारी करायची असते तर टाइमचं मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं असतं. याच्यासाठीचं सेशन हे नंतर पुढे आहेत. कुठल्या ट्रिक्स यूज करायच्या सीईटीचे पेपर एमसीक्यू सॉल्व्ह करताना कुठल्या ट्रिक्स यूज करायच्या टाइम मॅनेजमेंट कसं करायचं याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. आता आपण इथपर्यंत बघितलं इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल की एक्झामिनेशन पॅटर्न जो आहे तर एक्झामिनेशन पॅटर्न कसा असतो. त्यानंतर विचारलं ते एक्झामिनेशन पॅटर्न जो असतो एक्झामिनेशन पॅटर्न आपण त्या ठिकाणी बघितलं. एक्झामिनेशन पॅटर्न झाल्यानंतर पेपर ऑटो सबमिट होत असतात. फर्स्ट सेक्शन जो असतो 90 मिनिटचा नेक्स्ट सेक्शन जो असतो तो 91 टू 180 मिनिटचा असतो आणि ऑटो सबमिटेड ऑप्शन असतं. त्यानंतर पुढचं जे आहे तर पुढचं स्लाइड जर आपण बघितली तर डिफिकल्टी लेवल काय असते. सीईटीची तर एक्झाम द्यायची पण बरेच मुलांचं आता आम्हाला तर नेहमी अनुभव असतो. माझ्याकडे मागच्या वर्षीचा एक किस्सा होता. मी एमसीक्यूज घ्यायला सुरुवात केली आणि जनरली एमसीक्यूज जो आहे तर नीट ची जी लेवल असते आपल्याला माहिती आहे या ठिकाणी डिफिकल्टी लेवल मी दिलेली आहे की बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री यांच्यासाठी जे क्वेश्चन्स विचारले जाते याची जी डिफिकल्टी लेवल असते इट इज सिमिलर टू द नीट. बायोलॉजी फिजिक्स अँड केमिस्ट्री difficulty level is similar to the NEET
नीटची जी लेवल असते, नीटच्या लेवल इतकी त्या ठिकाणी आपल्याला तयारी करावी लागेल. आणि मॅथमॅटिक्सची जी असते तर मॅथमॅटिक्स जेईई मेन याची जी तयारी जर तुम्ही केली तर मॅथ्सची लेवल तुम्ही सीईटी साठी करू शकता. विषय असा आहे, तुम्हाला किस्सा सांगायचंच राहिला. मी एमसीक्यूज घ्यायला सुरुवात केली आणि मी मुलांना बोलायचो, हा नीटचं लेक्चर आहे, नीटचं लेक्चरचा टाइम इतका वाजता असेल, नीटचं लेक्चरचं टायमिंग असं असेल, नीटचं लेक्चरचं टायमिंग असं असेल. 2-3 मुलं दुसऱ्या दिवशीपासून यायचेच बंद झाले. 2-3 मुलं दुसऱ्या दिवशीपासून यायचे बंद झाले. म्हटलं काय रे, तुम्ही का बरं येत नाही? फोन केला. म्हटलं मुलांना, अरे येत नाही तुम्ही. सर तुम्ही नीटचं घेता, आम्हाला तर सीईटीचं करायचं. तुम्ही नीटचं घेता, आम्हाला तर सीईटी करायचं. मग म्हणजे आपल्याला तुमची चूक नाही, तुम्हाला माहिती नाही ही तुमची चूक नाही. तुम्हाला सांगणं किंवा डिफिकल्टी लेवल काय असते हे सांगणं ही जबाबदारी आमची असते. आमची म्हणजे क्लासेसवाल्यांचीच नाही. तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जाताल, कॉलेजला गेल्यानंतर या ठिकाणी डिफिकल्टी लेवल जी असते तर डिफिकल्टी लेवल काय असते? सीईटी पेपर खूप सोपा असतो असं म्हणतात. आपले मित्र तर सांगतात अरे काही नाही, शेवटचे काही दिवस प्रॅक्टिस करायची. क्वालिटी लेवल जी असते तर सिमिलर टू द नीट असल्यामुळे आपल्याला ती जी तयारी असेल तर ती चांगली करावी लागते. लक्षात असू द्या, सिमिलर टू द नीट असल्यामुळे आपल्याला ती तयारी चांगली करावी लागते. आता पेपर 1 जो आहे तर पेपर 1 फिजिक्स बद्दल आपण जर बोललं तर मी तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी दिलेलं आहे की नंबर ऑफ क्वेश्चन्स फ्रॉम 11. तर 11चे जे क्वेश्चन्स असतात तर 11चे रिलेटेड 10 क्वेश्चन्स असतील. अँड नंबर ऑफ क्वेश्चन्स फ्रॉम 12, तर 12चे जे क्वेश्चन्स असतील ते 40 क्वेश्चन्स असतील. टोटल 50 मार्क्सचा पेपर असतो. टोटल 50 मार्क्सचा पेपर असतो. ठीक आहे. आणि आता आपल्याला मेन जे आहे तर चॅप्टर वाईज अनालिसिस आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं. चॅप्टर वाईज अनालिसिस आपल्याला चॅप्टर वाईज अनालिसिस करणं खूप महत्वाचं असतं. कितीतरी विद्यार्थ्यांना लोड आलेला आहे, सीईटी तर द्यायची, अभ्यास कसा करू, अभ्यास कसा करू, कुठले चॅप्टर करायचे, त्यातलं कुठले मेन टॉपिक करायचे. आणि मग या ठिकाणी अनालिसिस करणं खूप महत्वाचं असतं. बघा प्लॅनिंग, आपल्याला प्लॅनिंग खूप महत्वाचं असतं. प्लॅनिंग जर केलंय ना तुम्ही तर प्लॅनिंगने जर तुम्ही गेले तर कमी वेळेत तुमचं खूप खूप चांगले मार्क्स पडणार आहे. मग हे प्लॅनिंग कसं करायचं, कुठले चॅप्टर्स करायचे, त्याचं अनालिसिस कसं केलेलं आहे याबद्दल आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची. तुम्हाला सर्व चॅप्टर करायचे नाही जर इथून पुढे तुम्ही स्टडी करणार असाल. आणि ज्या मुलांचा स्टडी झालाय त्यांचं तर काहीच नाही, पण जर तुम्ही इथून पुढे जर करणार असाल तर तुम्हाला संपूर्ण सर्व चॅप्टर करायचे नाही. तेव्हा टेन्शन हलकं झालंय आता. हो, सर्व चॅप्टर करायचे. जो काही फिजिक्सचा सिलेबस आहे, जे काही फिजिक्सचे चॅप्टर्स आहेत, यापैकी फक्त 50% स्टडी जरी तुम्ही केला, 50% चॅप्टर्स जरी तुम्ही केले तरी पण तुमचा स्कोर 40 मार्क्स आउट ऑफ 50, 50 पैकी 40 मार्क्स फिजिक्सला किंवा 40+ मार्क्स तुम्हाला येऊ शकतात. फक्त किती ते, मग हे 50% चॅप्टर कोणते आहे, यांना इतकं महत्व का बरं द्यायचं, यांच्यामधलं असं काय विचारलं जाऊ शकतं, तर हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आणि मग तुमच्या समोर जी स्लाइड मी त्या ठिकाणी दाखवणार आहे तर ही स्लाइड दाखवण्या अगोदर हे जे मार्क्स अनालिसिस केलेलं आहे तर हे अनालिसिस मी स्वतः काही केलंय, काही मी व्हिडिओज बघितले किंवा काही रेफरन्सेस मी त्या ठिकाणी घेतले. आणि हे जे रेफरन्सेस आहे ह्या रेफरन्सेसचं सगळं त्या ठिकाणी एक कॉम्बिनेशन आपण जर केलं तर कुठल्या चॅप्टरवर काय विचारलं जाईल, किती मार्क्स विचारलं जाईल, हे आपल्याला या ठिकाणी आपल्याला बघायचं. जनरली 2014, 2015, 2016, 2017, 2018, 2019 आणि 2020
तर यामध्ये जे काही सीईटीला क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, तर कुठल्या चॅप्टरचे किती क्वेश्चन्स विचारले जातात, ऍव्हरेज त्यांचं किती येऊ शकतं, तर ऍव्हरेज मार्क्स तुमच्या समोर मी त्या ठिकाणी देणार आहे. आणि ऍव्हरेज मार्क्स कसे त्या ठिकाणी घेतले त्याचं थोडंसं 2-3 चॅप्टरचं अनालिसिस आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत. आणि कुठल्या चॅप्टर्सवर आपल्याला त्या ठिकाणी फोकस करायचा आहे, हे खूप महत्वाचं. कुठल्या चॅप्टर्सवर आपल्याला फोकस करायचं आहे ते चॅप्टर्स तुम्ही ध्यानात घ्या, लिहून घ्यायचे. ते चॅप्टर्स तुम्ही लिहून घ्यायचे आहेत, ते चॅप्टर्स तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्यायचे. येतंय, लक्षात येतंय सर्वांच्या? एक मिनिट. तर कुठल्या चॅप्टर्सवर फोकस करायचं हा पॉइंट खूप महत्वाचा. आणि मग फोकस करायचं, चॅप्टर्सवर फोकस करायचं, कुठल्या चॅप्टर्सवर फोकस करायचं. तुमच्या समोर काही स्लाइड्स त्या ठिकाणी आहेत, पीपीटीज बघा आणि तुम्हाला थोडीशी आयडिया त्याबद्दल येईल. आता ह्या वर्षीचा तुमचा जो पेपर होणार आहे, ह्या वर्षीचा तुमचा जो पेपर होणार आहे, हा जो पेपर आहे, नवीन जो सिलेबस आलेला आहे, ह्या सिलेबसशी रिलेटेड हा पहिलाच पेपर असणार. म्हणजे जो काही सिलेबस चेंज झाला, 12thला जे काही सिलेबस पॅटर्न आला, मागच्या वर्षीचा जो सिलेबस होता किंवा मागचे जे सिलेबस होते, 12th फिजिक्सला टोटल 20 चॅप्टर्स होते. 12th फिजिक्स मध्ये टोटल 20 चॅप्टर्स होते, आता 16 चॅप्टर्स आहे. फर्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे रोटेशनल डायनॅमिक्स. फर्स्ट जो चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स. आणि हा जो रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर आहे, ऍक्च्युली अगोदरचा जो सिलेबस होता, जुना जो सिलेबस होता, त्यामध्ये 2 चॅप्टर होते. एक होता सर्क्युलर मोशन आणि दुसरा जो होता तो होता रोटेशनल मोशन. सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन असे 2 चॅप्टर. आता मागच्या वर्षीपासून जो सिलेबस आलाय त्यामध्ये सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन यांचा एक कॉम्बो पॅक दिलेला आहे. आणि तो जो कॉम्बो पॅक आहे तो म्हणजे चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स. चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स. तर आपला फर्स्ट वाला जो चॅप्टर आहे तो आहे रोटेशनल डायनॅमिक्स. एनालिसिस करताना एनालिसिस कसं केलं की 2014, 15, 16, 17 अप टू द 2020 किंवा जे काही पेपर अवेलेबल होते त्याच्यानुसार सर्क्युलर मोशनवर किती मार्क्सचं विचारलं गेलंय, रोटेशनल मोशनवर किती मार्क्सचं विचारलं गेलंय, आणि मग आता ह्या वेळेस किती मार्क्सचं विचारलं जाऊ शकतं. कदाचित ध्यानात घ्या, हे फक्त एक टेंटेटिव्ह अनालिसिस आहे. नीट ऐका, हे फक्त एक टेंटेटिव्ह अनालिसिस आहे. मी जर सांगितलं रोटेशनल डायनॅमिक्स इतक्या मार्क्सला येणार आहे तर तो येईलच याची गॅरंटी तुम्ही किंवा मी देऊ शकत नाही. फक्त एक टेंटेटिव्ह अनालिसिस आहे की ऍव्हरेजली किती मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. आणि ऍव्हरेजली रोटेशनल डायनॅमिक्स जो आहे तर रोटेशनल डायनॅमिक्स हा 6.2 नियर अबाउट ऍव्हरेज असं येते की 6.2 मार्क्सला विचारलं जातं. 6.2 मार्क्स म्हणजे आता नेमकं कसं म्हणायचं, तर काही वेळेस तो 6 मार्क्सला विचारला, काही वेळेस 5 ला, काही वेळेस 7 मार्क्सला विचारलं गेलं, पण याचं जर ओव्हरऑल ऍव्हरेज केलं 6.2. हा जो चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स, हा बघा 2014 अबाउट 6 मार्क्स, त्यानंतर 2015 हा 5 मार्क्सला विचारला गेला, त्यानंतर 2000 कदाचित थोडीशी आकडेवारी कमी जास्त होऊ शकते. 2016 ला 6 मार्क्सला विचारला गेला, 17 ला 6 मार्क्स,
2018 ला 5 मार्क्सला विचारला गेला. 2019 पासून कम्प्युटर बेस्ड एक्झाम आले आणि त्यामध्ये वेगवेगळे सेशन्स असतात. वेगवेगळ्या सेशनला वेगवेगळे क्वेश्चन पेपर असते आणि जे काही सेशन्स झाले तर ऍव्हरेजली याला सुद्धा ऍव्हरेजली 6 मार्क्सला या ठिकाणी हा चॅप्टर विचारला गेलाय 2019 ला. त्यानंतर 2019 नंतर 2020 ला जे काही सेशन्स झाले तर साधारण 15, 18, 120 म्हणजे नियर अबाउट 8 मार्क्सला हा चॅप्टर विचारला गेला. नियर अबाउट 8 मार्क्सला हा चॅप्टर विचारला गेला. ठीक आहे. सो याचं जर सर्व ऍव्हरेज आपण केलं तर तुमच्या समोर मी एक ऍव्हरेज दिलेलं होतं आणि ऍव्हरेज आहे 6.2. म्हणजे थोडक्यात रोटेशनल डायनॅमिक हा जो आपला चॅप्टर आहे, फर्स्ट चॅप्टर, हा चॅप्टर महत्वाचा आहे. याला आपल्याला करायचं म्हणजे करायचं, याची तयारी आपल्याला करावीच लागेल. 6 मार्क्स. किती मार्क्स? 6 मार्क्स. रोटेशनल डायनॅमिक चॅप्टर आपल्याला करावं लागेल. त्यामध्ये सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन हे 2 चॅप्टर आपल्याला चांगले करावे. सेकंड जो आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मेकॅनिकल प्रॉपर्टीज हा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड चॅप्टर. आता जुन्या सिलेबस मध्ये काय झालं होतं, हा जो चॅप्टर होता तर रिलेटेड विथ द विस्कोसिटी, त्याच्यानंतर रिलेटेड विथ द फ्लुइड प्रेशर, बर्नॉलीज थेरम, बर्नॉलीज इक्वेशन, याच्याशी रिलेटेड जे होतं ते 11th मध्ये येत होतं आणि 11th ला वेटेज कमी असल्यामुळे हा चॅप्टर हा आतापर्यंत हा थोडेसे कमी मार्क्सला विचारला गेलेला आहे. म्हणजे 2016 ला 2 मार्क्सला विचारला, 2017 ला 2 मार्क्सला विचारला, 2018 ला हा 3 मार्क्सला विचारला गेला. 2019 कम्प्युटर बेस्ड एक्झाम जेव्हा झाल्या नियर अबाउट हा 4 to 5 मार्क्स म्हणजे आपण 4.5 4.5 मार्क्स आपण कन्सिडर करूया. त्यानंतर 2020 ला हा नियर अबाउट 5 मार्क्सला विचारला गेला. आता ह्या वर्षी हा चॅप्टर माझा असा अंदाज आहे की हा 4 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला ह्या चॅप्टरची पण तयारी करणं आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर पण आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित करावा लागेल. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर आपल्याला व्यवस्थित करावा लागेल. असं जर अनालिसिस आपण बघितलं तर तुमच्या समोर आता आपण अनालिसिस त्या ठिकाणी बघूया आणि मग कुठल्या चॅप्टर्सवर त्या ठिकाणी आपल्याला फोकस करायचा आहे त्याला मी रेड करून ठेवलेलं आहे, हायलाइट केलेलं आहे. कुठल्या चॅप्टर्सवर फोकस करायचा त्याला आपण रेड केलं, त्याला आपण हायलाइट केलेलं आहे, हायलाइट केलेलं. मग चॅप्टर वाईज अनालिसिस तुमच्या समोर स्क्रीन ओपन झालेली असेल तर बघा, थोडासा वेळ लागतो स्क्रीन ओपन होण्यासाठी. चॅप्टर वाईज अनालिसिस वरती मी लिहिलेलं आहे 12th सिलेबस, 40 क्वेश्चन्स असतील, 80% सिलेबस हा 12th शी रिलेटेड असतो आणि रेड मार्क केलेला आहे फर्स्ट नंबरचा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे, ध्यानात राहू. आता मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये पण आणखी तुम्हाला इम्पॉर्टंट काय असू शकतं. रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आणखी काय इम्पॉर्टंट असू शकतं तर रिलेटेड विथ द सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशनशी रिलेटेड कोनिकल पेंडुलम, ध्यानात ठेवा सर्क्युलर मोशनशी रिलेटेड कोनिकल पेंडुलम, त्यानंतर सेंट्रिपेटल सेंट्रिफ्युगल फोर्सेस आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे सर्क्युलर मोशनशी रिलेटेड कोनिकल पेंडुलम, कोनिकल पेंडुलम, त्यानंतर सेंट्रिपेटल फोर्सेस, सेंट्रिफ्युगल फोर्सेस आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हा एक पॉइंट व्यवस्थित करावा लागेल. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कोनिकल पेंडुलम याच्याशी रिलेटेड थोडस जे असेल तर याच्यावरती फोकस जास्त ठेवा. सर्व चॅप्टर करायचं आहे, ध्यानात राहू द्या, पूर्ण चॅप्टर करायचं, महत्वाचं चॅप्टर आहे.
पण जर फोकस आणखी करायचं असेल तर ह्या 2 पॉइंटवर करावा. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यानंतर जे ऍप्लिकेशन्स असतात, टू फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क, टू फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग, टू फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सॉलिड स्फिअर, हॉलो स्फिअर किंवा शेल. हॉलो स्फिअर म्हणजे शेल असती. तर यांचे जे मोमेंट ऑफ इनर्शियाज असतात ते मोमेंट ऑफ इनर्शियाज फाइंड आउट करणं, यांचे मोमेंट ऑफ इनर्शियाज फाइंड आउट करणं हा एक पॉइंट महत्वाचा. आणि कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम याच्याशी रिलेटेड जे पॉइंट असतील ते पॉइंट तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित करून ठेवा. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर जो आहे तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर सुद्धा महत्वाचा आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड जे असतात तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी हा जो पॉइंट आहे हा खूप महत्वाचा आहे. याचे जे प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स व्यवस्थित करून ठेवायचे, याच्यावर प्रॉब्लेम येण्याचे जास्त चान्सेस आहेत. रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी तुम्ही नोट डाऊन करताय ना सर्व, नोट डाऊन करत चला. रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. त्यानंतर कॅपिलरी राईज अँड कॅपिलरी फॉल. कॅपिलरी राईज अँड कॅपिलरी फॉल यामध्ये हाईटचा जो फॉर्म्युला असतो, हाईटचा जो फॉर्म्युला असतो किंवा सरफेस टेन्शनचा जो फॉर्म्युला आहे तर त्या फॉर्म्युल्याशी रिलेटेड तुम्ही या ठिकाणी प्रॉब्लेम जे असेल तर त्याची प्रॅक्टिस ठेवा. कॅपिलरी राईज. दुसरा एक असतो की ते म्हणजे सेम लिक्विड असेल, सेम लिक्विड आणि 2 वेगवेगळ्या कॅपिलरीज असतील बट दे हॅव द सेपरेट रेडियस. पहिल्याची रेडियस R1 असेल, दुसऱ्याची रेडियस R2 असेल. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना H1R1 इज इक्वल्स टू H2R2 ह्या फॉर्म्युल्याशी रिलेटेड एक सिंपल क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात. तर हा एक असू द्या, हा फॉर्म्युला H1R1 इज इक्वल्स टू H2R2 कॅपिलरी राईज याच्याशी रिलेटेड एक टॉपिक जो आहे तो व्यवस्थित करा. रेनॉल्ड्स नंबर आहे. त्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. लॉ करायचे नाहीत, थिअरी पाठ करायची नाही, आता प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचे प्रॉब्लेम, त्यानंतर स्टोक्स लॉशी रिलेटेड प्रॉब्लेम, हे 2 टॉपिक जे आहेत या टॉपिकशी रिलेटेड प्रॉब्लेम चांगले करावे प्रामुख्याने. त्यामध्ये पण स्टोक्स लॉ जो आहे तर स्टोक्स लॉशी रिलेटेड प्रॉब्लेम चांगले करा, अगदी व्यवस्थित करा. स्टोक्स लॉ मला असं वाटतं की इम्पॉर्टंट असेल. केटीजी चॅप्टर आहे. केटीजी चॅप्टर जो असेल तर ऍव्हरेजली जर बघितलं तर 2.7 मार्क्सला विचारला जातोय. म्हणजे आपण असं म्हणूया की आम्हाला कुठला कुठला चॅप्टर करायचा, फर्स्ट चॅप्टर करायचा आहे, सेकंड चॅप्टर. एकदा जर आपण स्लाइड्स बघितल्या तर जे काही रेड केलेले असतील बघा बरं का, जे काही रेड केलेले आहेत त्यांचे मार्क्स आपण या ठिकाणी एकदा काउंट करूया. जे काही रेड केलेले आहेत त्यांचे मार्क्स आपण काउंट करूया. आणि हे जे मार्क्स काउंट करतोय आपण तर मार्क्स काउंट करत असताना जर 0.5 पेक्षा जर मॅक्स जास्त जर असेल त्या ठिकाणी तर त्याला ऍज अ राऊंड फिगर आपण कन्सिडर करूया. कमी असेल तर लेस राऊंड फिगर कन्सिडर करायची. म्हणजे थोडक्यात रोटेशनल डायनॅमिक्स ऍडिशन करत चला, एका साईडला बघत चला. रोटेशनल डायनॅमिक्स 6 मार्क्स साठी राहील. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड 3 मार्क्स साठीच पकडा. या वर्षी माझा अंदाज आहे 4 मार्क्सला विचारला जाईल, तरी आपण 3 मार्क्स घेऊया. 6 + 3 9 मार्क्स, 6 + 3 9 मार्क्स. त्यानंतर ऑसिलेशन चॅप्टर 4 मार्क्स, 9 3 झाले, 9 + 3 13 मार्क्स झाले. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह 5 मार्क्स, 13 + 5 18 मार्क्स. वेव्ह ऑप्टिक्स 7th नंबरचं चॅप्टर आहे, त्यामध्ये 4 18 + 4 18 + 4 22 झाले. 22 मार्क्स, 22 मार्क्स, 22 मार्क्स. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे, पुढचं चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी.
करंट इलेक्ट्रिसिटी एक महत्वाचा 9th नंबरचा चॅप्टर. 3 मार्क्स पकडा, फक्त 3 मार्क्स कन्सिडर करा. 22 + 3 25, 22 + 3 25. त्यानंतर 14th नंबरचा चॅप्टर आहे. 14th नंबरचा चॅप्टर आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. तर तो 3 मार्क्सला घ्या. 28 मार्क्स, 28 मार्क्स, 28 मार्क्स. ठीक आहे. तर 12th शी रिलेटेड जे चॅप्टर्स आहेत, तर मला असं वाटतं 12th शी रिलेटेड जे चॅप्टर्स आहेत, मला असं वाटतं 12th साठी फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर, त्यानंतर 5, 6, 7, 9 आणि 14. तर एवढे चॅप्टर जर आपण केले तर हे आपल्याला 28 मार्क्स देणार आहे. हे आपल्याला 28 मार्क्स देणार आहे. हे आपल्याला 28 मार्क्स देणार आहे. मग आता 11 ची रिलेटेड जे आहेत तर ते बघा. आता काय झालंय, या वर्षी तुम्हाला जो सिलेबस आलाय, तर हा सिलेबस मध्ये बिकॉज ऑफ द कोविडमुळे या ठिकाणी बरेचसे टॉपिक जे आहेत ते कट झालेले आहेत. आणि कट झाल्यामुळे ह्या वर्षी युनिट्स अँड मेजरमेंट, मॅथमॅटिकल मेथड, त्यापेक्षा त्यांनी मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन, युनिट्स अँड मेजरमेंट मधलं काय विचारलं जाईल, तर एखादी डायमेन्शन वगैरे विचारली जाऊ शकते, एखादी डायमेन्शन विचारली जाईल. तर ते कन्सिडर करून चला. आणि ते डायमेन्शन जे असतात तर डायमेन्शन या पुढे पण येत असतात, त्यामुळे डायमेन्शन विचारण्याचे चान्सेस असतील. मग यामध्ये महत्वाचा कोणता, तर यामध्ये 4th नंबरचा, 12th नंबरचे चॅप्टर्स आणि 11th नंबरचे चॅप्टर्स. यामध्ये 11th नंबर मध्ये 4th नंबर चॅप्टर आणि 5th नंबरचा चॅप्टर जो आहे, तर हे जे चॅप्टर आहे तर हे याच्यावरती फोकस असतो. 4th नंबर आणि 5th नंबर याच्यावरती फोकस असतो. आणि हे दोन्ही मिळून या ठिकाणी 5 मार्क्स फक्त घ्या, जास्त काही घेऊ नका. दोन्ही मिळून 5 मार्क्सला विचारलं जाईल, असं एक समजूया. लॉज ऑफ मोशन मध्ये पुलीशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतात, पुली, तर पुलीशी रिलेटेड प्रॉब्लेम थोडेसे युट्यूब वरती बघा. पुलीशी रिलेटेड प्रॉब्लेम्स करा. पुलीशी रिलेटेड प्रॉब्लेम्स येत असतात. त्यानंतर न्यूटन्स लॉज जे असतात, तर न्यूटन्स लॉज, त्यानंतर चेंज इन मोमेंटम, याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम जे असतील तर ते प्रॉब्लेम व्यवस्थित करा. ज्यांना इंजिनिअरिंग करायचे आहे तर त्यांनी लॉज ऑफ मोशन, मोशन इन प्लेन, ह्या 2 चॅप्टर वरती फोकस जास्त करावा. मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन, ह्या 2 चॅप्टरवर फोकस जास्त असू द्या. याचा फायदा तुम्हाला नीटला पण होणार आहे, याचा फायदा जेईई मेन्सला पण असेल. तर मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन ही चॅप्टर थोडीशी व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर पुढचं जर बघितलं तर 9 नंबर जर आपण पुढची स्लाइड घेतली तर ऑप्टिक्स हा एक चॅप्टर. ऑप्टिक्स, फोकल लेन्थ, त्याच्यानंतर लेन्स मेकर्स फॉर्म्युला, लेन्स मेकर्स इक्वेशन जे असतं, फोकल लेन्थचे रिलेटेड. त्यानंतर नंबर ऑफ इमेजेस. बरेच वेळेस असं असतं, आपण जर न्हाव्याच्या दुकानात गेलो तर बाल कट करने के लिए अगर हम जाते, तर न्हाव्याच्या दुकानात जर गेलो तर त्या ठिकाणी मिरर, आरसे जे असतात तर ते आरसे जे लावलेले असतात, तर जर 2 आरसे एकमेकांना अँगल मध्ये जर आपण असे ठेवले आणि त्यांच्यामधला जर अँगल आपल्याला माहिती असेल तर हाऊ मेनी इमेजेस आर फॉर्म. तर नंबर ऑफ इमेजेसची रिलेटेड जे टॉपिक आहे, नंबर ऑफ इमेजेसची रिलेटेड जो टॉपिक आहे बघा, तो टॉपिक जो आहे ऑप्टिक्स मध्ये नंबर ऑफ इमेजेस सीन याच्याशी रिलेटेड जो टॉपिक आहे, तर तो टॉपिक थोडासा व्यवस्थित करा. टोटल अँगल 360 डिग्रीचा असतो, त्याच्यानुसार फॉर्म्युलेशन शिकून घ्या. तर त्याच्यावर येण्याचे चान्सेस आहेत ऑप्टिक्स मध्ये. नंबर ऑफ इमेजेस, आता पुढचा जो चॅप्टर आपण घेतोय तर 9th नंबरचा चॅप्टर आहे. आणि ह्या 9th नंबरच्या चॅप्टर मध्ये नंबर ऑफ इमेजेस सीन, नंबर ऑफ इमेजेस सीन याच्यावर एक त्या ठिकाणी नंबर ऑफ इमेजेस सीन याच्यावर प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस असतील.
येऊ शकतात, प्रोबॅबिलिटी आपण या ठिकाणी घेतो. तर ऑप्टिक चॅप्टर करा आणि मग ऑप्टिक चॅप्टर जर या ठिकाणी ऍड केला तर आता ऑप्टिकच्या आपण फक्त 3 मार्क्स घेऊया. तो 5 + 3 8 मार्क्स झाले आणि जर 8 मार्क्स आपण या ठिकाणी घेतले तर 28 + 8 36. म्हणजे आपण फक्त एवढे चॅप्टर जरी केले सध्या, आपण फक्त हे चॅप्टर जरी केले कोणते 12th फर्स्ट सेकंड फिफ्थ 6 7 9 आणि 14, त्यानंतर 11th 4 5 9, तरी आपली जी तयारी आहे तर आपली तयारी 50 आउट ऑफ 36 मार्क्सची तयारी आपली होते. 36 मार्क्सची आपली त्या ठिकाणी तयारी होते. तर लक्षात घ्या हे जे चॅप्टर्स असतील हे चॅप्टर्स व्यवस्थित करा. आता आपलं टार्गेट आहे, आपल्याला करायचं आहे 40+ मार्क्स आणि ज्यांचं टार्गेट 50+ असेल त्यांनी सगळं करायचं. पण आत्ताच्या कंडिशनला तयारी जर करायची असेल आणि 40+ मार्क्स जर घ्यायचे असेल तर आत्ताच्या कंडिशनला 40+ मार्क्स कसे घ्यायचे तर तुम्ही बघा, जर तुम्ही या ठिकाणी 11th मध्ये आणखी एक चॅप्टर जर आपण ऍड केला, 11th मध्ये आपण आणखी एक चॅप्टर जर ऍड केला 3rd नंबरचा चॅप्टर, आणि 3rd नंबरच्या चॅप्टरवर आपण असं म्हणूया की फक्त एक क्वेश्चन विचारला गेला, 1 क्वेश्चन. आता हे झाले 9 मार्क्स आपल्याला या ठिकाणी झाले 11th. आणि हे बघा तुम्ही म्हणताल मग बाकीच्यांना व्हॅल्यू द्यायची नाही का, तर हे कधी कधी एखाद्या चॅप्टरवर काहीच विचारलं जात नाही. केव्हा केव्हा असं असतं की एखाद्या चॅप्टरवर काहीच विचारलं जात नाही, कधी कधी एखाद्या चॅप्टरवर बरंच काही विचारलं जातं. हे फक्त एक टेंटेटिव्ह अनालिसिस आहे, लक्षात असू द्या. माझ्या भरोश्यावर सगळं करू नका, नाहीतर म्हणतात सरांनी सेशन घेतलंय तर म्हणतायत. हे एक अनालिसिस असतं, पण याचा फायदा मात्र नक्कीच होणार आहे. तुम्ही एवढे जर चॅप्टर केले तर तुमची गॅरंटेड मार्क्स तुम्हाला पडतील असं मला वाटतं या ठिकाणी. मग आता जर आपण 12th आणखी एक चॅप्टर जर ऍड केला, 12th जर आपण 10th नंबरचा चॅप्टर या ठिकाणी ऍड केला तर 10th नंबरचा चॅप्टर नियर अबाउट 3 मार्क्सला विचारलं जातं. आता यामध्ये काय करायचं, 11th मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आणि 12th मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. तर यांना जर तुम्ही ऍड केलं तर या दोन्ही पैकी आपल्याला 3 मार्क्स आपले त्या ठिकाणी फिक्स असणार आहे. आणि मग हा एक, आणि दुसरं म्हणजे 3rd नंबरचा चॅप्टर बऱ्याच मुलांना इलेक्ट्रोस्टॅटिक टफ जातोय. इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा खूप मुलांना टफ चॅप्टर जातोय. इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हटलं की बरेच मुलं हँग होतात, त्यामुळे तो 3 मार्क्सला आहे, पण मी त्याला तुम्हाला IMP मध्ये टाकलेला नाही. ज्यांना करायचं त्यांनी इलेक्ट्रोस्टॅटिक करावं. पण 3rd नंबरचा एक चॅप्टर आहे आणि 3rd नंबरचा चॅप्टर जर आपण या ठिकाणी ऍड केला आणखी, तर तो जो चॅप्टर आहे तो आणखी 2.7, त्याला तुम्ही 2 मार्क्स पकडा, 3 घेतलं तरी चालेल, पण इथे प्लस आपले आणखी 5 मार्क्स आणि इथे 1 मार्क्स म्हणजे 6 मार्क्स आपले त्या ठिकाणी जर इन्क्रीज झाले तर आपला 42चा स्कोर व्हायला काही हरकत नाही. 42चा स्कोर आपण त्या ठिकाणी करू शकतो किंवा 42 मार्क्स पर्यंत आपण जाऊ शकतो, तेही कमी वेळेत जास्त अभ्यास करून. कमी वेळेत जास्त अभ्यास, सिलेक्टेड लॉजिकल त्या ठिकाणी चॅप्टर. लॉजिकल म्हणजे काय की आपण त्या ठिकाणी स्टडी केला, चॅप्टर्स बघितले आणि कुठले कुठले चॅप्टर्स IMP आहेत त्याचा जर आपण एक स्टडी केला तर आपल्याला या ठिकाणी नक्कीच फायदा होईल. तर हे जे आहेत तर हे चॅप्टर्स व्यवस्थित करावे, हे चॅप्टर्स व्यवस्थित करावे. आता पुढचं जे आहे, पुढचं म्हणजे की ट्रिक्स टू सॉल्व MCQs. ट्रिक्स टू सॉल्व MCQs सॉल्व करण्याचे जे ट्रिक्स असणार आहे. बऱ्याच वेळेस चांगले विद्यार्थी जे असतात तर चांगल्या विद्यार्थ्यांचा स्कोर जो आहे तर तो कमी होतो. कितीतरी असे त्या ठिकाणी अनुभव येऊन गेले की मुलं वर्षभर प्रॅक्टिस करतात, वर्षभर स्टडी करतात, पेपर झाल्यानंतर म्हणतात अहो सर हे मला येत होतं, सर मला हे जमत होतं, पण टाइम नाही, टाइम त्या ठिकाणी मला पुरला नाही, टाइम नाही त्या ठिकाणी शिल्लक. मग टाइम जर शिल्लक नाही झाला, टाइम नसेल तर याला मेन कारण काय? याचं मेन कारण जे असतं तर आपला प्लॅनिंग जो आहे तर तो प्लॅनिंग कमी पडतो.
काही ट्रिक्स अशा आहेत किंवा एखादा एक्झामिनर जर असेल आणि त्या एक्झामिनरनी जर एमसीक्यूज त्या ठिकाणी जर आपल्याला द्यायचे असतील तर एमसीक्यूज देत असताना जर 50 क्वेश्चन्स असतील, जर 50 क्वेश्चन्स असतील तर बऱ्याच वेळेस असं येते की पहिले जे काही क्वेश्चन्स असतात किंवा पहिले 10 ते 15 क्वेश्चन जे असतात, 10 क्वेश्चन 15 क्वेश्चन आपण पकडून जातो, तर 10 to 15 क्वेश्चन जे असतात तर हे क्वेश्चन जे असतात यांची लेवल जी असते, लेवल अशी असते की त्या ठिकाणी तुमचा टाइम जास्त जाईल. फर्स्ट 10 to 15 क्वेश्चन असे असतात की त्यांची जी लेवल असते तर ती अशी असते की तुमचा टाइम जास्त जाईल, अशी एक लेवल असते. मग काय होतं, आपण प्रॉब्लेम असेल किंवा एखादा टॉपिक जर असेल आपण तो सॉल्व्ह करत बसतो, 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट वेळ निघून जातोय आणि वेळ निघून गेल्यानंतर, हा माईक बंद करावा, वेळ निघून गेल्यानंतर 2 मिनिट 3 मिनिट वेळ निघून गेला आणि वेळ निघून गेल्यानंतर आता शेवटी काय, मग शेवटी काय तर चला असं गोल 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 चला मस्तपैकी रांगोळी काढत चालायची, बाकी काही नाही. हा याचं काय, हे असं असू शकतं, हे काय, हे असं पहिल्यांदा ए केला, नंतर बी, नंतर सी, नंतर डी. पहिली ट्रिक अशी आहे की एक्झामिनेशन जेव्हा तुम्ही एक्झाम देता आणि एक्झामिनेशनला सामोरं जात असताना, पेपर सॉल्व्ह करत असताना पहिली ट्रिक अशी आहे की नेव्हर फॉलो द सिक्वेन्स. सिक्वेन्स कधीही फॉलो करू नका. नेव्हर फॉलो द सिक्वेन्स. सिक्वेन्स फॉलो करायचं काय, फर्स्ट नंबर, नंतर सेकंड नंबर, नंतर थर्ड नंबर, नंतर फोर्थ नंबर, असं जर तुम्ही करत गेले तर तुमचा वेळ जास्त जाणार. काही काही मुलांना अशी अवस्था असते, आपण काय करूया, रिव्हर्स गिअर टाकायचं. रिव्हर्स म्हणजे काय, 50 क्वेश्चन्स आहे ना, मग 50 नंबरचा, 49चा, 48चा, 47चा असं रिटर्न चालायचं, रिव्हर्स गिअर मध्ये चालायचं. पण तसं करूनही उपयोग नसतो. मग काय, महत्वाचा पॉइंट, नेव्हर फॉलो सिक्वेन्स. पेपर सॉल्व्ह करत असताना सिक्वेन्स फॉलो करू नका. 1 2 नंतर 3 नंतर 4 नंतर 5 नंतर 6 झालं नाही तर मग तिथेच अडकून बसायचं, असं करायचं. मग काय करायचं, टाइम मॅनेजमेंट असं असतं की पेपर सॉल्व्ह करत असताना 3 स्टेजेस महत्वाच्या असतात. पेपर सॉल्व्ह करत असताना तुमचा जो काही टाइम असेल त्या टाइमचे 3 स्लॉट करायचे. तुमचा जो काही टाइम असेल त्याचे 3 स्लॉट करायचे. म्हणजे काय, आता जर सेक्शन 1 आहे, सेक्शन 1 त्या ठिकाणी 100 मार्क्सला आहे आणि 100 मार्क्सचा पेपर आपल्याला 90 मिनिट मध्ये सॉल्व्ह करायचा आहे, फिजिक्स प्लस केमिस्ट्री, आणि तुम्ही केमिस्ट्री हातात घेतलं तर तुमचं असं होऊ शकतं की 60-70 मार्क्स, 60-70 मिनिट, सॉरी 90 मिनिट पैकी 60 to 70 मिनिट तुमचं केमिस्ट्री मध्ये जातील आणि 20 मिनिट फक्त फिजिक्सला शिल्लक राहतील. असं पण होऊ शकतं की फिजिक्स सॉल्व्ह करायला लागले, फिजिक्स मध्ये वेळ गेला, केमिस्ट्रीसाठी वेळच नाही, राहिलं पाठीमध्ये. मग अशा केसमध्ये टाइमचं डिस्ट्रीब्युशन 3 स्लॉट मध्ये करायचं. पहिला स्लॉट जो असतो की आपला जो काही टाइम असेल, समजा आपल्याला 90 मिनिट्स आहे, त्यापैकी फिजिक्स जो आहे तर फिजिक्स 45 मिनिटचा आहे, तर त्या 45 मिनिटचा 25% ही झाली फर्स्ट स्टेज. 25% टाइम जो असेल तो झाला फर्स्ट स्टेज. मग 45 मिनिटचं जर आपण त्या ठिकाणी घेतला, नियर अबाउट 10 मिनिट तुम्ही कन्सिडर करा की 10 मिनिट 15 मिनिट तुम्ही काय करायचे, 10 मिनिट 15 मिनिट तुम्ही देणार आहात या ठिकाणी. 15 मिनिट देऊच नका, 10 मिनिट तुम्ही स्टेज 1 मध्ये द्या. 10 मिनिट स्टेज 1 ला द्यायचे. मग काय, पहिला क्वेश्चन आहे, बघा बरं का, नीट ऐका, महत्वाचं आहे. टाइम कन्झम्पशन, टाइम जो असतो टाइम खूप महत्वाचा असतो. पेपरला गेल्यानंतर नीटसाठी, सीईटी साठी, जेईई साठी, कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या, या ट्रिक फक्त सीईटी साठी नाहीयेत, या ट्रिक फक्त सीईटी साठी नाहीयेत. कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्या, टाइमचं डिस्ट्रीब्युशन करायचं असतं. टाइमचं डिस्ट्रीब्युशन 3 स्लॉट मध्ये करायचं. 25%चा एक स्लॉट करायचा, जो काही वेळ असेल. समजा 10 मिनिट आपण दिले, 10 मिनिट मध्ये मी काय सॉल्व्ह करणार, मी पहिला क्वेश्चन रीड करणार, जमतो लगेच विदिन 1 सेकंड पहिला क्वेश्चन रीड केला, जमतो, येस ऑर नो, नाही जमत, वेळ नाही जमत, पुढे चला.
दुसरा घ्या, जमतो नाही जमत पुढे चला, तिसरा नाही जमत पुढे चला. असं तुमचं 10 ते 12 मिनिट मध्ये टोटल 50 क्वेश्चन तुमचे त्या ठिकाणी ओव्हरलुक झाला पाहिजे. त्या 50 मधले तुम्हाला कमीत कमी 15 क्वेश्चन असे सापडतील, त्या 50 मधले 15 क्वेश्चन तुम्हाला असे सापडतील की त्यांना तुम्ही रीड केल्याबरोबर तुम्हाला आन्सर माहिती राहील आणि तुम्ही त्याला क्लिक करून म्हणजे तुमचे 15 क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह झालेले असतील 10 मिनिट मध्ये. 10 ते 12 मिनिट मध्ये 15 क्वेश्चन सॉल्व्ह झालेले असतील. तुमचा जो ओव्हरलुक असेल त्यामुळे तुम्हाला आयडिया पण येऊन जाते की मला किती पेपर माझ्या समोर कुठले कुठले क्वेश्चन्स आहेत आणि मग यापैकी मला जे येतात फ्रँकली एक ध्यानात ठेवायचं, अजिबात वेळ घालायचा नाही. या मेथडने तुम्ही काय करणार 50 क्वेश्चन सॉल्व्ह करणार, अजिबात वेळ घालायचा. मग काय 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ना, मग तुम्ही बघितला क्वेश्चन क्लिक करा, नाही जमत पुढचं चला, पुढचा पुढचा पुढचा, जे जमतात ते बघत चालायचे, क्लिक करायचं, बघायचं, क्लिक करायचं, बघायचं, क्लिक करायचं. तुमचे त्या ठिकाणी नियर अबाउट 15 क्वेश्चन सॉल्व्ह झालेले असतील आणि तेही बरोबर असणार. नंतर दुसरी जी ट्रिक आहे, तर दुसरी ट्रिक म्हणजे स्टेज सेकंड जी असते त्या ठिकाणी तुम्हाला जास्त टाइम द्यायचा. स्टेज सेकंडला जास्त टाइम द्यायचा. आता तुम्ही टोटल 50 क्वेश्चन रीड केलेले आहेत, कुठे कुठला फॉर्म्युला वापरायचा किंवा इथे फॉर्म्युला वापरून आपल्याला सॉल्व्ह करू शकतो, तर असे क्वेश्चन तुमच्याकडे आता आहेत. तुम्हाला माहिती आहे की हे क्वेश्चन आपण जर थोडा वेळ दिला तर सॉल्व्ह होतील. अशा क्वेश्चन साठी 50% टाइम द्यायचा, मॅक्झिमम टाइम तुम्ही त्या ठिकाणी देणार आहात आणि मॅक्झिमम टाइम त्या ठिकाणी दिल्यानंतर त्यातले स्लॉट जे असतील तर ते जे क्वेश्चन्स असतील ते तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आणि तिथे तुमचं क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचं आणि तुमचे आन्सर करेक्ट असण्याचं त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी जास्त असायला पाहिजे. तिथे तुमचे नियर अबाउट 20 क्वेश्चन किंवा 22 क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. म्हणजे अगोदर तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत 15 क्वेश्चन पहिल्या स्टेजमध्ये, दुसऱ्या स्टेजमध्ये तुम्ही सॉल्व्ह करताय क्वेश्चन नियर अबाउट 22, तर 22 प्लस 15 जर केलं तर तुमचे 38 क्वेश्चन तुमचे सेकंड स्टेज कंप्लीट होईपर्यंत सॉल्व्ह झालेले असायला पाहिजे आणि किंवा त्याच्यापेक्षा जास्त. जर तुम्हाला येत असतील, तुम्हाला परफेक्ट आन्सर येत असेल तर तुमचे जास्त सॉल्व्ह झालेले असतील. फक्त ध्यानात काय की तुम्ही तिथे वेळ जास्त द्यायचा, एवढं ध्यानात ठेवा. ही जी सेकंड स्टेज असते इथे आपल्याला सेल्फ अनालिसिस, आपण फॉर्म्युला टाकणार, कॅल्क्युलेशन करणार, कॅल्क्युलेशन केल्यानंतर मग आपण पुढचं त्या ठिकाणी लिहिणार आणि मग ही जी एक स्टेज असते त्यानंतर पुढचं जे राहील तर ती जी आहे ती आहे पुढची जी आहे तर पुढची स्टेज आहे ती म्हणजे 25% क्रायटेरिया. पुढचा टायमिंग जो आहे तर तो 25%. 25% टाइम जो असतो तो यासाठी असतो की मला यातलं येत नाहीये. आता मला जे येत होतं ते मी फर्स्ट स्टेज मध्ये केलं, मला ज्यावरती जे मी थोडासा टाइम देऊन सॉल्व्ह केलंय ते मी सेकंड स्टेज मध्ये सॉल्व्ह केलंय आणि आता थर्ड स्टेज जी आहे तर थर्ड स्टेज मध्ये मी काय करणार आहे की मला जे येत नाही पण मी त्याच्यासाठी आता प्रयत्न करणार आणि इथे जो टाइम असतो तो टाइम त्याला द्यायचा आहे. त्यामध्ये जर काही क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह झाले तर खूपच चांगलं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला सेकंड स्टेज जी असते तर पेपर कसे अटेम्प्ट करायचे तर 3 स्टेजेस आपण करणार. त्यानंतर पुढची जी स्लाइड आहे तर ऑप्शन्स जेव्हा आपण क्लिक करतो, आता बरेच वेळेस आपल्याकडे एक असतं ते म्हणजे बरेचसे विद्यार्थी आणि ह्या वर्षीचे प्रमाण जास्त असणार आहे की रट्टा मारणं. मला क्वेश्चन रीड केला तरी कळत नाही, असे पण असू शकते. क्वेश्चन रीड केला तरी मला कळत नाही किंवा क्वेश्चन रीड केल्यानंतर कुठल्या चॅप्टरचा आहे हे मला काहीच कळेना. आणि असं जर असेल तर अशा वेळेस ही जी इलिमिनेशन मेथड आहे ही 100% फुलप्रूफ नाहीये बरं का, 100% फुलप्रूफ नाही. परंतु आता काहीच नाही तर ऐन वेळेस कसं तर त्याच्यासाठी जी की इलिमिनेशन ऑफ द ऑप्शन, काही जे ऑप्शन्स असतात ते थोडेसे ऑड असतात. काही जे ऑप्शन्स असतात ते थोडेसे ऑड असतात. म्हणजे कसे, क्वेश्चन रीड करायला मला एक मेसेज आलाय आता की क्वेश्चन रीड करायलाच 1 मिनिट लागतो. क्वेश्चन रीड करायला जर 1 मिनिट लागत असेल
तर आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल, त्याबद्दल बोलूया. प्रॅक्टिस कशी करायची ते आपण बोलूया. सो इलिमिनेट द ऑप्शन्स. ऑप्शन्स जे असतात तर ऑप्शन्स इलिमिनेट करायचे. ऑप्शन इलिमिनेट करायचे म्हणजे काय करायचे? ऑप्शन इलिमिनेट करायचे म्हणजे असं असतं बघा. समजा आपल्याला एखादा एमसीक्यू आहे, समजा एमसीक्यू नंबर 25 काहीतरी दिलेला असतात, ओहम्स लॉ वगैरे काहीतरी दिले आणि आपल्याला या ठिकाणी ऑप्शन्स असतात. मग त्याची व्हॅल्यू दिली आपल्याला 25 ओहम, आन्सर जे काय आलं. त्यानंतर बी ऑप्शन आहे, त्यानंतर 35 किंवा 28 ओहम, त्यानंतर ऑप्शन सी आलं, त्यानंतर आलं त्याचं दिलंय 20 ओहम आणि एखादं काहीतरी असं वेगळंच असतं आणि त्याची व्हॅल्यू दिलेली असते समजा 108 वगैरे अशी काहीतरी दिलेली असते. ही मेथड नेहमी प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच तुम्ही करावं. फक्त एक टेंटेटिव्ह, ज्यांना काहीच नाही, जे रट्टा आपण जो म्हणतो, काही मुलं टॉस करतात, अक्षरशः टॉस करतात. काही मुलं पेपरला गेल्यानंतर टॉस करायचा, ए का बी का सी, अक्कड बक्कड बंबे गो 80-90 पोरे, सो तशी गोष्ट चालते. एबीसीडी मध्ये असे त्या ठिकाणी आता ए केलंय ना, पुढच्याला बी करू, काय त्याच्या पुढच्याला सी करू. टाइम कन्झम्पशन बद्दल जेव्हा आपण बोलत होतो त्यामध्ये हा एक पॉईंट महत्वाचा आहे. काही मुलांना टाइम पुरत नाही आणि काही मुलांचं असं असतं पहिल्या 15 मिनिट मध्ये पेपर संपलेला असतो. पहिल्या 15 मिनिट मध्ये पेपर संपलेला असतो. त्यातली त्यात असं असतंय की कम्प्युटर बेस्ड असल्यामुळे आता जुन्या याच्यात तरी काय होतंय की पेनने आपण असं ते गोल करणार ते गोल करता करता वेळ जास्त घ्यायचा म्हणजे वेळ तरी जातोय. असे पण काही विद्यार्थी असतात आणि मग आता तर 15 ते 20 मिनिट मध्ये पेपर सॉल्व्ह करणारे विद्यार्थी आहेत आणि नंतर मग असे पडून राहतात. तसं करू नका, तसं करू नका. अभ्यास करूनच जा, अभ्यास करूनच जा. ऍटलिस्ट क्वेश्चन कोणता आहे, कुठल्या चॅप्टरचा आहे, ऍटलिस्ट एवढं तर कळायला पाहिजे ना. आणि यामध्ये दुसरी मी तुम्हाला जी ट्रिक सांगत होतो, तर इलिमिनेशन मेथड जी असते, काहीतरी या ठिकाणी दुसरंच एखादा असं असू शकतं. डी ऑप्शन आहे, डी ऑप्शन आलं 108 ओहम. जनरली असं असतं, एक्झामिनर जेव्हा व्हॅल्यू टाकत असतो तर एक्झामिनरनी ज्या वेळेस क्वेश्चन तयार केला तर तो क्वेश्चन सॉल्व्ह करून बघितलेला. क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर एक्झामिनरला माहिती आहे की याचा आन्सर जे आहे तर ते 28 आहे. 28 आन्सर आहे पण आपल्याला 4 ऑप्शन द्यायचे. मग 4 ऑप्शन द्यायचे, मग दिलं 25 दिलं, हे दिलं, हे दिलं. आता काय पुढचं, हा घ्या 108. अशा वेळेस काय होतं की बरेच मुलं काय म्हणतात, अरे हे वेगळं वाटतंय काहीतरी, दिस इज समथिंग डिफरंट. आणि हे वेगळं वाटतंय त्यामुळे बरेचसे विद्यार्थी याला जातात, याला क्लिक करून बसतात. तर ही चूक घडते. जनरली इलिमिनेट द ऑड नंबर. ऑड जो असतो त्याला इलिमिनेट करा, म्हणजे जो काही तुम्हाला वेगळा वाटतो किंवा काही थिअरॉटिकल क्वेश्चन्स असतात आणि त्यामध्ये टॉपिकशी रिलेटेड असल्यानंतर कुठला तरी असा पॉईंट असतो की तो त्याच्याशी संबंधित नसतो त्या टॉपिकशी, तरी पण टाकलेला असतो. तर तो जो ऑड असतो तो ऑड इलिमिनेट करा. इलिमिनेट द ऑड, इलिमिनेट द ऑड, ऑडला इलिमिनेट करा, ध्यानात राहू द्या. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे, आता आपण ऑड इलिमिनेट केला. ऑड इलिमिनेट केल्यानंतर काही ठिकाणी बरेचसे क्वेश्चन, आणि इव्हन हा जो फंडा आहे हा नीट साठी, जेडब्ल्यू साठी, सीईटी साठी सगळीकडे लागू असतो. आणि एक फंडा असा असतो की त्यामध्ये बरेच जे काही क्वेश्चन विचारलेले असतात, ऍटलिस्ट 5 ते 6 क्वेश्चन असे येतात आपल्याला, की त्यामध्ये असं एक ऑप्शन असतं ऑल ऑफ द अबोव. असं एक ऑप्शन असतं ऑल ऑफ द अबोव. ऑल ऑफ द अबोव असतं किंवा नन ऑफ दीज असतं. नन ऑफ अबोव, ऑल ऑफ अबोव. आणि फिजिक्स मध्ये काही वेळेस बरेच ऑप्शन जे असतात त्यामध्ये काही क्वेश्चन विचारला की तिथे 0 हा एक वर्ड बरेच वेळेस येतो. मॅक्झिमम प्रोबेबिलिटी अशी असते की फिजिक्स मध्ये जर एखादा प्रॉब्लेम दिला किंवा एखादा काही जर त्या ठिकाणी लॉजिकल क्वेश्चन जर असतात रिलेटेड विथ द पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल वगैरे किंवा करंट, तर 0 जर ऑप्शन असेल तर 0 आन्सर असण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. म्हणजे तुमचा कल कुठे असायला पाहिजे, तुमचं लॉजिक कुठे असायला पाहिजे की हा याचं 0 जे आहे तर 0 असू शकतं, याच्यावर तुम्ही मॅक्झिमम असायला पाहिजे की 80% तुम्ही 0 कडे 0 आन्सर असेल इकडे असायला पाहिजे.
जर तुम्हाला परफेक्ट आन्सर येत असेल, तुम्हाला जर परफेक्टली माहिती असेल तर तुम्ही परफेक्टनेस कडे जा. पण तुम्ही जर कन्फ्युज असाल आणि काय आहे मला काही माहिती नाही आणि जर त्या ठिकाणी एबीसीडी ऑप्शन्स आहे आणि त्या ठिकाणी एक झिरो जर ऑप्शन असेल तर बिंदास झिरो कडे जा. झिरो असण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. म्हणजे काही नाही तर आपला 1 मार्क त्या ठिकाणी येतोय. किंवा ऑल ऑफ द अबोव, नन ऑफ द अबोव असं जर असेल, बऱ्याच ठिकाणी डी ऑप्शन असतो, ऑल ऑफ अबोव. ऑल ऑफ अबोव असेल की याचे जे आहे तर याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. 90% आन्सर्स ऑल ऑफ द अबोव, नन ऑफ द अबोव किंवा झिरो याच्याशी रिलेटेड असतात. तर जर कन्फ्युज असेल आणि काहीच नाही आता अपना तो कुछ नहीं हो सकता, चले तो चांद तक, तर नाही तर मग याला असं होणारच आहे, असं पण जाणार आणि तसं पण जाणार. तर तुम्ही याच्याकडे फोकस करा, ऑल ऑफ द अबोव, नन ऑफ द अबोव कडे फोकस करा. त्यानंतर आणखी एक थोडासा सर्वे किंवा एक थोडंसं असं असतं, याच्यावर मी फक्त हे थोडंसं रीड केलं आणि त्याच्यावरून जो काही सर्वे आहे त्याच्यावरून आणि मी आपलं जे टेक्निकल आपले जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये विचारलेल्या क्वेश्चनची कम्पेअर केलं. तर प्रोबॅबिलिटी ऑफ द आन्सर्स इज इन बिटवीन बी अँड सी. बरेचसे क्वेश्चन जे असतात त्यांचे आन्सर जे असतात ते बी आणि सी असण्याचे चान्सेस जास्त असतात. बी आणि सी असण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ए आणि डी चे चान्सेस जे असतात ते कमी असतात. तर तुम्ही जर ठाम असाल, तुम्हाला जर फिक्स माहिती असेल की हेच आन्सर आहे तर नो प्रॉब्लेम. पण जर तुम्ही कन्फ्युज असाल की मला तर हे येतं पण अरे ह्या 2 पैकी कोणतं असू शकतं, तर ह्या 2 पैकी कोणतं असू शकतं, तर ए बी सी हे जे ऑप्शन्स असणार आहे ए बी सी डी, तर मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी असते की आन्सर जे असतं ते बी किंवा सी असतं. बी किंवा सी त्या ठिकाणी आन्सर असतं. तर तुम्ही कोणत्या साईडला जास्त त्या ठिकाणी बी किंवा सी कडे जास्त कॉन्सन्ट्रेट करा, जास्त कॉन्सन्ट्रेट करा. त्याचा स्टडी तुम्ही किंवा ती टेक्निक वापरून तुम्ही आन्सर कडे जाऊ शकता, असं मला या ठिकाणी सांगायचं. थोडंसं मला या ठिकाणी जाणवलं की जेई असेल AIEEE चे जे काही क्वेश्चन पेपर बघितले तर बरेचसे क्वेश्चन ए पण आहेत, ए बी आणि सी असतात असं नाही. पण प्रोबॅबिलिटी ऑफ द फाइंडिंग आन्सर जी असते तर ती बी आणि सी मध्ये असते, हे मात्र नक्की आहे. तर तुम्ही बी आणि सी कडे कॉन्सन्ट्रेट असतो. जर बी आणि सी मध्ये तुम्ही जर बी आणि सी यांच्यामध्ये जर कन्फ्युज असाल, बी आणि सी मध्ये जर कन्फ्युज असाल तर बी हा मॅक्झिमम चान्सेस असतो. तर मॅक्झिमम आन्सर जे असतं तर मॅक्झिमम आन्सर जे असतं तर ते या ठिकाणी सी ऑप्शन असतं. मॅक्झिमम आन्सर जे असतं तर ते सी असतं. मॅक्झिमम आन्सर जे असतं तर ते सी असतं. मॅक्झिमम आन्सर जे असतं ते सी असतं. हा हॅलो सर, कुठे सर आवाज येतोय? येतोय सर, आवाज येतोय. हा ते स्क्रीनवर कोणीतरी पेननी बघा बरं. सर तुम्हाला अनोटेशन्स बंद करण्याचा ऑप्शन आहे. मोर मध्ये जाऊन अनोटेशन्स बंद करा, कारण स्क्रीन शेअरिंग तुमच्याकडनं आहे. ठीक आहे, बंद करतो. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तर पुढचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बऱ्याचशा फिजिक्स मध्ये डायरेक्ट व्हॅल्यूज जे असतात तर डायरेक्ट व्हॅल्यूज रिमेंबर करणं, रिमेंबर द डायरेक्ट व्हॅल्यूज. आणि याला खूप महत्व असतं बरं का. आमचा मेन प्रॉब्लेम काय असतो, तर मेन प्रॉब्लेम आमचा असा असतो की खूप मुलांना स्क्वेअर रूट ऑफ 2 ची व्हॅल्यू, स्क्वेअर रूट ऑफ 3 ची व्हॅल्यू, पाय ची व्हॅल्यू माहिती असतात, पण प्लँक्स कॉन्स्टंट रिलेटेड विथ द फिजिक्स हे जे कॉन्स्टंट असतात ह्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज माहिती नसतात. तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर ह्या व्हॅल्यूज थोड्याशा माहिती असाव्यात. ह्या व्हॅल्यूज तुम्ही पाठ ठेवा. जितके तुम्हाला इव्हन काही मुलं जे असतात यांना लॉगच्या पण व्हॅल्यूज माहिती असतात. लॉगची व्हॅल्यू जी असते तर लॉग ऑफ 2, लॉग ऑफ 3 ह्या बेसिक ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या थोड्याशा, आणि ह्या ध्यानात कशा ठेवायच्या, तर ह्या ध्यानात ठेवण्यासाठी तुम्ही काय करा की आपलं बऱ्याच वेळेस आपल्याला शिक्षक सांगतात बघा की घरामध्ये रूम आपली जी स्टडी रूम असेल तिथे आपण चार्ट तयार करतो. चार्ट तयार करणं किंवा हे तर चार्ट तयार करणं किंवा आता मोबाईल जर यूज करतो तर मोबाईलमध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यूज ज्या असतील तर त्यांच्याशी रिलेटेड, तर हे जे पॉइंट्स आहेत तर याच्याशी तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. त्यानंतर बेसिक मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे तर कॅल्क्युलेशनचा पार्ट महत्वाचं तर आहे.
आणि शेवटचं असं आहे की स्टडी स्मार्ट, प्रॅक्टिस जी असते तर प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. म्हणजे ह्या ज्या ट्रिक्स दिल्या जातात, ह्या ट्रिक्स कितीही दिल्या आणि काहीही जरी केलं, खरं सांगायचं तर जो प्रॅक्टिस करेल तोच त्या ठिकाणी सक्सेस होत असतो. तर प्रॅक्टिसला खूप महत्व असतं. प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. प्रॅक्टिस जितकी कराल, आणि मी तर प्रत्येक वेळेस मुलांना सांगत असतो बघा, प्रत्येक वेळेस मुलांना मी सांगत असतो की मुलांना प्रश्न उत्तर नाही जमलं तरी चालत, उत्तर नाही जमलं तरी चालत, पण तुम्ही क्वेश्चन समजावून घ्या. आणि क्वेश्चन समजावून केव्हा घेतला जातो, जेव्हा तुमची प्रॅक्टिस असते. आता बरेच मुलं, आता मगाशी एक विचारलं की सर क्वेश्चन रीड करायलाच 1 मिनिट जातो. बरोबर आहे, पण क्वेश्चन रीड करायला 1 मिनिट जर जात असेल आणि क्वेश्चन रीड करून तो समजून घ्यायला जर वेळ जात असेल, याचा अर्थ आपल्याला कुठेतरी प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. आणि मॅक्झिमम प्रॅक्टिस कोणती करा, तर तुम्हाला जे मी चॅप्टर्स दिलेले आहेत, ह्या चॅप्टरची मॅक्झिमम प्रॅक्टिस असू द्या, मॅक्झिमम प्रॅक्टिस तुमची असू द्या. तर सगळ्यात महत्वाचं, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाहीये, ध्यानात असू द्या. प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट असते. जितकी जास्त प्रॅक्टिस करताल तितकं चांगलं. आणि लास्ट वन, या वर्षीसाठी तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये जे काही एमसीक्यूज दिलेले आहेत, टेक्स्टबुकच्या खाली जे काही एमसीक्यूज दिलेले आहेत, सगळ्यांनी नीट ऐका बरं का. या वर्षीसाठी टेक्स्टबुकच्या खाली जे काही एमसीक्यूज दिलेले असतील ते एमसीक्यूज परफेक्ट करा. टेक्स्टबुकच्या खाली जे 1 मार्क क्वेश्चन दिलेले होते त्याचा चांगला स्टडी ठेवा. आणि जी काही एक्झरसाइज किंवा सॉल्व एक्झाम्पल्स असतील तर त्याची प्रॅक्टिस चांगली करा. इव्हन तुम्ही टेक्स्टबुकची प्रॅक्टिस जर चांगली केली तरी फिजिक्स मध्ये खूप स्कोर होणार आहे. तर टेक्स्टबुकची प्रॅक्टिस चांगली असू द्या. टेक्स्टबुकच्या खाली जे काही एमसीक्यूज आहेत ते एमसीक्यूज तुम्हाला यायलाच हवेत. ते प्रत्येक जणांनी व्यवस्थित करा. एमसीक्यूज जे असतील त्याची प्रॅक्टिस चांगली ठेवा. प्रॅक्टिस ठेवायची म्हणजे तुम्ही आन्सर पाठ करतात, बरेच मुलं आन्सर पाठ करतात, आन्सर पाठ नाही करायचे. व्हॅल्यू जर चेंज झाली तर काय करतात, तर व्हॅल्यू चेंज झाली तर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही नेहमी एक ध्यानात ठेवायचं की प्रॅक्टिस जी आहे तर प्रॅक्टिस करत असताना जे टेक्स्टबुकच्या मध्ये एमसीक्यूज आहेत ते एमसीक्यूज 1 मार्क क्वेश्चन त्याची प्रॅक्टिस चांगली ठेवा. राहिला विषय थिअरीचा, एक क्वेश्चन असा आलेला आहे की सर थिअरीला किती मार्क्स विचारले जातील, थिअरी किती मार्क्सची असते, प्रॉब्लेम किती मार्क्सचे असतात. तर असं काही नसतं. जर 50 मार्क्सचा पेपर असेल तर 50 मार्क्सचा जर पेपर असेल तर 50 मार्क्सचा पेपर असेल तर जनरली थिअरी जी असते तर ती साधारण 20 मार्क्स पर्यंत विचारली जाते. फिक्स असं काही नसतं, पण 20 मार्क्सची थिअरी आणि 30 मार्क्सची एमसीक्यू म्हणजे जे प्रॉब्लेम्स असतात, प्रॉब्लेम बेस्ड किंवा आपण जे म्हणतो लॉजिकल क्वेश्चन्स असतात. नेहमी कुठलाही जो सिलेबस असतो तर त्याचे 3 लेवल प्रामुख्याने केलेले असतात. एक सिंपल ऍप्लिकेशन बेस्डचा एक त्या ठिकाणी पॉईंट असतो की ऍप्लिकेशन बेस्ड किती क्वेश्चन टाकायचे असतात, सिंपल लेवल किती टाकायचे, म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल किती असते. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही अंडरस्टँडिंग लेवल, ऍप्लिकेशन बेस्ड लेवल जे असतात, त्या पेपरचा पॅटर्न जो असतो कोणता, जे आपले बोर्डचा पेपर आहे तर बोर्डच्या पेपरचा जो पॅटर्न असतो तसंच पॅटर्न या ठिकाणी लागू होतो. ऍप्लिकेशन बेसवर जास्त भर द्या. न्यूटन्स लॉज जे आहे तर लॉज ऑफ मोशनचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये पुलीशी रिलेटेड प्रॉब्लेम आणि लिफ्टशी रिलेटेड प्रॉब्लेम व्यवस्थित करा. लिफ्टशी रिलेटेड प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे सेशन होतं. तर तुम्हाला आता जर काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तर तुमची क्वेश्चन्स एकदा मी चॅटिंग बघतोय तुमची आणि चॅटिंग बघून तुम्हाला आन्सर्स देतो. ठीक आहे. तर चॅटिंग मध्ये युट्यूब चॅनल ने विचारलं. युट्यूब चॅनल मी काही तयार केलेलं नाही, युट्यूब चॅनल माझं नाही. त्यानंतर सर क्वेश्चन रीड करायला 1 मिनिट लागतो. बरोबर आहे, क्वेश्चन रीड करायला 1 मिनिट लागतो. पण का 1 मिनिट लागतो तर त्याचं कारण प्रॅक्टिस कमी पडते. प्रॅक्टिस जास्त करा.
प्रॉब्लेम जास्तीत जास्त सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि मी आत्ताच सांगितलंय की क्वेश्चन जे आहेत तर तुम्ही एक डोक्यात ठेवायचं, आन्सर नाही जमलं तरी चालेल पण क्वेश्चन समजला पाहिजे. त्यामुळे क्वेश्चन हा 3-4 4-5 वेळेस क्वेश्चन रीड करायचा. त्यानंतर पुढचा एक क्वेश्चन आहे, सर फ्रॉम, एक मिनिट हा, सर फ्रॉम आउट ऑफ 50 क्वेश्चन हाऊ मच पर्सेंटेज ऑफ थिअरी अँड न्यूमेरिकल क्वेश्चन. त्याचा आन्सर मी दिलं. असं काही नाही, पण नियर अबाउट 20 मार्क्सला थिअरी राहील, 30 मार्क्सला न्यूमेरिकल बेस असेल. ऍक्च्युली अंडरस्टँडिंग बेस आणि ऍप्लिकेशन बेस हे दोन महत्वाचे पॉईंट असते. अंडरस्टँडिंग आणि ऍप्लिकेशन त्याच्याशी रिलेटेड त्या ठिकाणी असतात. त्यानंतर सर पेपर आहे त्याच स्लॉट मध्ये होतील का. पेपरचे जे टायमिंग असतात, एक मिनिट हा, पेपरचे जे टायमिंग असतात तर पेपरचे टायमिंग जे आहेत स्लॉट मध्ये, म्हणजे तुम्हाला जे टायमिंग दिलेलं असेल जनरली 9 ते 12चं एक सेशन आहे, 9 to 12 आणि 2 to 5 असे सेशन दिलेले आहे. स्लॉट तेच असणार आहे. फक्त विषय असा असतो की पेपरचे ज्या डेट्स दिलेल्या आहेत, आताचे जे डेट्स दिलेले आहेत ह्या डेट आता तुम्ही सांगू शकत नाही, मीही सांगू शकत नाही, आणि शिक्षण मंत्री पण वेळोवेळी चेंज करतात. मला असं वाटतं तेही सध्या सांगू शकत नाही की डेट त्याच राहतील की काही चेंज होऊ शकतं. पण मॅक्झिमम 99.9% आता असं वाटतंय की कोरोनाची जी कंडिशन आहे आणि आता जे प्रमाण कमी आहे तर त्यामुळे जे तुम्हाला डेट्स दिलेले आहेत ह्या डेट्स मध्ये पेपर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तयारीत असू द्या, तयारीत राहावं लागेल. फक्त पेपर कॅन्सल होतील का असं काही विचारू नका. पेपर कॅन्सल होतील का त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. कॅन्सल होणार नाही हे मॅक्झिमम असं वाटतंय. त्यानंतर एक क्वेश्चन असा आहे की सर सीईटीचा सिलेबस रिड्यूस होतो का. सीईटीचा सिलेबस ऑलरेडी रिड्यूस झालेलाच आहे. तुम्ही जर सीईटीचं त्या ठिकाणी ब्राउचर जर बघितलं तर सीईटीच्या ब्राउचर मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की ह्या वर्षीचा तुम्हाला मागच्या वर्षी म्हणजे जो काही 25% सिलेबस रिड्यूस केलेला आहे तर 25% सिलेबस रिड्यूस करून जो काही शिल्लक सिलेबस आहे त्या सिलेबसशी रिलेटेडच क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. त्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही आता टेक्निकली अभ्यास करा. जे सिलेबसशी रिलेटेड नाही ते सोडून त्याच्यावर विचारलेले क्वेश्चन जर बघितलं तर हे प्रमाण खूप कमी आहे. स्कोर जास्त होण्याचे चान्सेस आहे. फक्त तुमचे पेशन्स, तुम्ही बसणं, अभ्यासाला बसणं आणि प्रॅक्टिस करणं हे खूप महत्वाचं. त्यानंतर एक क्वेश्चन असा आलाय, सीईटी मध्ये पीसीएम ची टोटल करून पर्सेंटाईल काढता का सेपरेट सब्जेक्टची पर्सेंटाईल काढता. सीईटी मध्ये टोटल पर्सेंटाईल पण असते आणि सब्जेक्ट वाईज पर्सेंटाईल पण असतात. सब्जेक्ट वाईज पर्सेंटाईल पण काढता येतात आणि टोटल पर्सेंटाईल पण घेता येतात. सेपरेटली फिजिक्सला किती पर्सेंटाईल आहेत, केमिस्ट्रीला किती पर्सेंटाईल आहेत, मॅथ्सला किती पर्सेंटाईल आहेत, बायोला किती पर्सेंटाईल आहेत ते घेता येतं. आणि त्याचबरोबर सीईटीला ओव्हरऑल पर्सेंटाईल पण त्या ठिकाणी असते. त्यानंतर पुढचं जे आहे, पुढचा क्वेश्चन आहे, सर बोर्डचा जो सिलेबस रिड्यूस झाला आहे तो सीईटीचा झाला आहे, राईट. बोर्डचा जो सिलेबस रिड्यूस झालेला आहे तोच सिलेबस सीईटी साठी असणार आहे. रिड्यूस झालेला कट करा बरं का, नाही जो रिड्यूस झाला त्याचा अभ्यास करतात. रिड्यूस जो आहे तर रिड्यूसचा त्या ठिकाणी कट पोर्शन जो आहे तो ध्यानात घ्या, नंतरच अभ्यास करा म्हणजे फायदा होईल. त्यानंतर सर पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज काय डिफरन्स आहे. तर पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज यांचा काय फरक आहे. पर्सेंटेज जे असतात तर पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल जुना सिलेबस किंवा जुनं जे होतं तर तुम्हाला ओव्हरऑल 200 आउट ऑफ किती मार्क्स आले असं करायचे की समजा एखाद्या विद्यार्थ्याला 200 आउट ऑफ 180 मार्क्स आले, मग 100 पैकी किती 100 आउट ऑफ 90 झाले असं त्याचा अर्थ होतो. 200 आउट ऑफ 180 जर असेल तर 100 आउट ऑफ 90 झाले म्हणजे तुमचे पर्सेंटेज किती आले 90% आले, असं त्याचा एक अर्थ होतो. किंवा फिजिक्सला तुम्हाला 50 पैकी 40 मार्क्स आले, 50 पैकी 40 आले 80% पडले, 50 पैकी 45 आले तुमचे झाले 90% आले, असं त्या ठिकाणी असतं. त्याला पर्सेंटेज म्हणतात. आता पर्सेंटाईल काय असतं तर पर्सेंटाईल जनरली असं असतं की एखादा जो स्टुडंट आहे, तुमची जी बॅच असते, पहिली गोष्ट तुमचे पेपर जे आहेत तर एकाच वेळेला सर्वांचा पेपर नाही. आता तुमचे बॅचेस आहेत
8 दिवस पेपर चालणार आहे. समजा पीसीएमचं जर आहे तर पीसीएमचे 8 दिवस पेपर जर चालले, त्यामध्ये पण सेशन्स असतात. मग आत्ताचं जे सेशन असेल, समजा 9 ते 12चं जे सेशन आहे, ह्या सेशनला महाराष्ट्रामध्ये असं समजा की 1 लाख विद्यार्थी आहेत. आणि हे जे 1 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी पेपर देतात 9 ते 12चं सेशन, यांच्यामध्ये जो टॉपर असतो, समजा त्यामध्ये 200 आउट ऑफ 181 चा टॉपर आला, 181 मार्क्सचा टॉपर जर असेल, तर त्याचे जे टॉपर आहेत त्याला 100% कन्सिडर करा. तो जो विद्यार्थी आहे त्याचे मार्क्स ऍज अ 100% कन्सिडर करा आणि त्याचे मार्क्स 100% कन्सिडर करून दुसऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्या रिस्पेक्टिव्ह किती आलेत याला पर्सेंटाईल म्हणतात. याला काय म्हणायचं असतं? पर्सेंटाईल म्हणतात. कदाचित असं होऊ शकतं एखाद्या बॅचचा पेपर खूप टफ आहे आणि पेपर टफ आहे, मग त्या बॅच मध्ये विद्यार्थ्याला 200 आउट ऑफ 100 मार्क्स आले. मग म्हणजे तसं जर बघितलं तर पर्सेंटेज किती आले त्याला 50% आले. पण तसं नाही. पर्सेंटाईल मध्ये काय होतं, ह्या बॅच मध्ये टॉपर कितीचा आहे, 100 मार्क्सचा आहे ना, तर त्याच्या रिस्पेक्टिव्ह बाकीच्यांना किती आले आणि त्याच्यानुसार त्यांचे पर्सेंटाईल कन्सिडर केले जातात. त्याच्यानुसार त्याचे पर्सेंटाईल कन्सिडर केले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम आहे, सर काय तुमची टीचिंग खूप चांगली आहे, थँक्यू सो मच. बरं. त्यानंतर सर युजली पीव्हीक्यू रिपीट होतात का? हो, पीव्हीक्यू रिपीट होत असतात. त्यानंतर फर्स्ट पीसीबी होईल की पीसीएम होईल? पीसीबीचा स्लॉट अगोदर असतो, पीसीएमचा नंतर असतो. सॉरी, पीसीएमचा अगोदर असतो, पीसीबीचा नंतर असतो. यावर्षी कसं काय होईल त्याच्याशी काही नाही, अभ्यास करून ठेवा. ज्यांना पीसीएम करायचं पीसीएमची तयारी करा. गाईडलाईन्स DTE.org ची जी वेबसाईट असते, वेबसाईट वरती लक्ष असतो त्या नेहमी, त्या ठिकाणी बघत चला. नोटिफिकेशन जे असतात ते नोटिफिकेशन वर लक्ष असू द्या. नाहीतर पेपरला जायचे त्या दिवशी पेपर पुढे ढकललेले असायचे, तिथे जाऊन येतात, तसं नका करू. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे, सर आपण कन्सिडर करालो तर स्लॉट 1 इझी होता आणि स्लॉट 2 हार्ड होता, तर स्टुडंटच्या पर्सेंटाईल मध्ये डिफरन्स येतो का? नाही. स्लॉट 1 आणि स्लॉट 2, स्लॉट 1 हा फिजिक्स प्लस केमिस्ट्री पेपर लगेच सबमिट होतो. सबमिट झाल्याबरोबर पुढचा पेपर ओपन होतो आफ्टर 90 मिनिट. सुरू झाल्यानंतर 90 मिनिट नंतर फिजिक्स प्लस केमिस्ट्रीचा जो पेपर असतो तो ऍटो सबमिट होतो. ऍटो सबमिट झाला की लगेच मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन ओपन होतात. त्याच्यामुळे स्लॉट 1 स्लॉट 2 म्हणण्यापेक्षा टोटल 3 तासाचा जो आहे तर तो पेपर डोक्यात ठेवा. दुसरं एक, तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की स्लॉट 1 म्हणजे सकाळचा स्लॉट आणि दुपारचा स्लॉट, की असं काही नसतं. इथे काय केलं जातं की समजा फिजिक्स, समजा फर्स्ट चॅप्टर आहे कोणता, की सपोज आपला रोटेशनल डायनेमिक्स चॅप्टर आहे. रोटेशनल डायनेमिक्स वर मी काय केलं, एक 100 MCQs तयार करून ठेवले. ते 100 MCQs आता सॉफ्टवेअर मध्ये टाकलेले आणि असे प्रत्येक चॅप्टरचे MCQ सॉफ्टवेअरला अपलोड केलेले असतात. आणि मला काय करायचं, मला आता क्वेश्चन पेपर तयार करायचे. 9 तारखेला एखादा पेपर आहे, 9 तारखेला पेपर आहे, सकाळच्या स्लॉटला क्वेश्चन पेपर तयार करायची, तर मी तिथे काहीतरी एक ऑर्डर देणार की ऑड नंबरचे क्वेश्चन एका साईडला या, किंवा फर्स्ट एव्हरी 5th क्वेश्चन एका साईडला आम्ही घेणार. मग एव्हरी 5th क्वेश्चन त्या ठिकाणी आला, कदाचित तुमच्या नशिबानं पेपर सोपा पण असत, तुमच्या नशिबानं पेपर अवघड पण जाऊ शकतो. त्याच्यामुळं पेपर जो असतो तर पेपर सोपा अवघड हे डिपेंड असतं त्या स्लॉट मध्ये कशी क्वेश्चन पेपर येईल, फक्त अभ्यास महत्वाचा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, जेईई मेन्स फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्रॅक होईल का? जेईई मेन्स फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्रॅक होतोच. जेईई मेन्स खूप अवघड नाही, फक्त अभ्यास चांगला असू द्या, प्रॅक्टिस असू द्या. जेईई मेन्सला फक्त चाटा मारून चालत नसतं, तिथे चाटा मारून चालत नसतं. थोडक्यात काय की तुम्ही काहीही कराल आणि हे ऑप्शन, ए ऑप्शन, बी ऑप्शन, सी ऑप्शन, चला टॉस करा, हे करा ते करा, तसं काही करू नका. जेईई मेन्स जो असेल तर जेईई मेन्सला अभ्यास करून जा, जेवढं येतं तेवढंच लिहा. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते, त्याच्यामुळे जास्त छेडछाड करायची नाही. निगेटिव्ह मार्किंग मुळे काही काही वेळेस निगेटिव्ह मार्क्सला जाऊ शकतात, तर त्याचा उपयोग नाही. ओके. तर काय आलंय सीईटी मध्ये, एक मिनिट. सर जेईई मेन्सची प्रिपरेशन कशी करावी?
फ्रँकली सांगायचं जेईई मेन्सची प्रिपरेशन करताना 2 वर्ष जर तुम्ही तयारी केली असेल तर जेईई मेन्स तुम्हाला सोपं जाईल. फ्रँकली मानसिक समाधानासाठी जर असेल तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आतापासून जेईई मेन्सला पण हे जे टॉपिक असतात याची चांगली करा. तुम्हाला आता दिलेलं आहे टॉपिकवर जरी जास्त भर दिला तुम्ही तर तो थोडक्यात काय असतं, ही एक तपश्चर्या असते. याच्यामध्ये आपल्या डोक्यात एकच असायला पाहिजे की नाही, मला काहीही करून या ठिकाणी तयारी जी करायची आहे तर मी रोज इतका टाइम देणार. प्रत्येक सब्जेक्टसाठी मी टाइम मॅनेजमेंट जे असतं तर हे 2 वर्षाची ज्यांची तपश्चर्या असते तर तपश्चर्या करावी लागते. असं नाही की तुम्ही मनात आणलं मला 2 दिवसांनी जेईई मेनचा पेपर द्यायचा, तर तसं थोडंसं मला नाही वाटत की शक्य होईल म्हणून. कदाचित तुम्ही मार्क्स काही असं ठोकले आणि त्याच्यानुसार जर मार्क्स पडले पण एखाद्या विषयात जास्त मार्क्स पडतील, दुसऱ्या विषयात कमी पडतील, असं शक्य नसतं. ठीक आहे. तर सीईटी मध्ये पीसीएम ची सेपरेट पर्सेंटाईल काढतात का टोटल करून पर्सेंटाईल मी सांगितलं की टोटल पर्सेंटाईल असते. आउट ऑफ 200 तुमचे मार्क्स किती आहेत त्याच्यानुसार तुमचे पर्सेंट आहे. तुमचा जर कुठे नंबर लागायचा असेल, समजा फार्मसीला नंबर लागायचा, समजा इंजिनिअरिंगला नंबर लागायचा, तर नंबर जर तुमचा हे करायचं असेल तर तुमचे अगोदर तुम्हाला पर्सेंटाईल किती आहे. समजा 93 पर्सेंटाईल आहेत ना, तर ते फिजिक्सला किती, केमिस्ट्रीला किती, मॅथ्सला किती असं डोक्यात न घेता फक्त 93 चा विचार केला जातो. हा, आता जर 93 जे आहे तर 93 वाले जर तुमच्याकडे 4-5 जण आले, समजा एखादं कॉलेज आहे, त्या कॉलेजसाठी मुलांनी ऑप्शन फॉर्म भरला आणि ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर असं घडलं की 93 वाले त्या ठिकाणी त्या जागेसाठी 93 वाले 5 मुलं आहेत. मग त्या 93 पैकी कोणता सिलेक्ट करायचा, तर 93 मध्ये सिलेक्ट करण्यासाठी मग तुमचे मॅथ्सला इंजिनिअरिंग जर देत असेल तर मॅथ्सचे पर्सेंटाईल घेतले जातात. मॅथ्स मध्ये ज्याला हायर पर्सेंटाईल आहे तो त्या 93 मधला फर्स्ट असणार, नंतर सेकंड असतात, असं त्या ठिकाणी सेग्रिगेशन केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, ऍडमिशन पर्सेंटाईल होतात का. पर्सेंटेज ऍडमिशन जे आहे ते पर्सेंटाईल नुसार असतात, पर्सेंटेजचा आता डोक्यात ठेवू नका. तर हाच सिलेबस एनडीएला असतो का. सिलेबस एनडीएला जास्त करून 11th सिलेबसवर फोकस करा. ज्यांना एनडीए द्यायचे असेल 11th सिलेबसवर फोकस करा. त्यानंतर 10th जो सिलेबस असतो 10th सिलेबसवर आणि 11th सिलेबसवर जास्त फोकस असतो त्या एनडीए वाले. त्यानंतर बीटेक ऍग्रिकल्चर साठी कुठला ग्रुप चालेल, पीसीबी की पीसीएम. ऍग्रिकल्चर करायचं तर पीसीबी ग्रुप असायला लागतो. बीटेक ऍग्रिकल्चर असेल तर त्या ठिकाणी पीसीबी लागेल. काही टेक्निकल कोर्सेस आता असे पण आलेत की त्या ठिकाणी मॅथ्स, पण मॅक्झिमली त्या ठिकाणी पीसीबी ग्रुप असायला लागतो. त्यानंतर पुढचा व्हर्च्युअल हेल्थ टिप्स. ओके. युजली 90% स्टुडंटला किती मार्क्स पडलेले असतात. हे प्रत्येक एखाद्याला 90% आहे, हे प्रत्येक वेळी ते जे सेशन झालेलं असतं, ती जी डेट असते आणि त्या डेटला जे सेशन झालेलं असतं त्या सेशनला पेपर कसा आहे, हार्ड आलाय, सॉफ्ट आलाय, त्याच्यानुसार त्याचे मार्क्स फाइंड आउट केले जातात. मागच्या वर्षी जर आहे तर मागच्या वर्षीचं जर बघितलं तर 181, 182 असा 100% पर्यंत आपलं गेलेलं होतं. 180, 182 जे आहे तर त्यांचे अबोव 90% म्हटलं की त्याला 170 मार्क्स असतात. तर त्याचे कॅल्क्युलेशन केले जातात. पण प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशनचं जे असतं तर कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला जो राहील तो सेम राहील, फक्त बदललेला असेल. प्रत्येक वेळेस तितकेच मार्क्स असतात असं काही नाहीये. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, निगेटिव्ह मार्किंग नसते का सीईटीला. तर निगेटिव्ह मार्किंग नाहीये, सीईटीचं काही टेन्शन घेऊ नका. सीईटीला जर तुम्ही चुकले तरी निगेटिव्ह मार्किंग नसते, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर सर्वांचे क्वेश्चन मला असं वाटतं झालेले आहेत. तुमचे जर काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मला असं वाटतं आता झालेले आहेत. ऍग्रीसाठी प्रत्येक वर्षीचा कट ऑफ चेंज झालेला आहे. तुम्ही फक्त फोकस कशावर करा, तुम्ही फक्त फोकस तुमच्या स्टडीवर करा. प्रत्येक वर्षी कट ऑफ चेंज होत असतो, ध्यानात राहू द्या. फोकस करा, अभ्यासावर फोकस करा, त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा. पुढे जे होईल ते होईल, तुम्ही मनापासून प्रयत्न करा, हे खूप महत्वाचं असतं. ठीक आहे.
धन्यवाद खटाणे सर. खूप छान असा हा सेशन होता. मी सर्व विद्यार्थी, पालकवर्ग आणि आमच्या JSPM संस्थेच्या वतीने आणि इम्पिरियल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने सरांचं आभार मानतो. आणि सर्व विद्यार्थ्यांना जे काही बारकावे सांगितले विषयासंदर्भात, त्यात रोटेशनल डायनॅमिक जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी कमीत कमी वेळात कोणते कोणते टॉपिकला विद्यार्थ्यांनी टच करावं, जर तयारी नसेल तर त्यामध्ये रोटेशनल डायनॅमिक्स असेल, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स असतील, ऑसिलेशन, सुपरइम्पोजिशन ऑफ वेव्हज किंवा वेव्ह ऑप्टिक्स असेल. त्यानंतर काही स्पेसिफिक टॉपिक जसे की लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, ऑप्टिक्स, इलेक्ट्रिसिटी, रेडिएशन या हे जे टॉपिक्स आहे याच्यावर जास्त भर द्यायचा आहे, ज्यांची अजूनही तयारी नाहीये, काही तयारी केलेली नाहीये. आणि इथून पुढेही तयारी सुरू केली तर 40 मार्क कसे मिळवता येतील 50 पैकी या संदर्भात सरांनी काही टिप्स दिल्या आहेत. त्यामध्ये टाइम मॅनेजमेंट असेल, म्हणजे परीक्षा देताना तुम्ही कसा टाइम युटिलाइज करायचा, स्टेजेसमध्ये त्याला डिवाइड करायचं आहे. 25, 50 आणि 25% असं 3 पार्ट करायचे आहेत टाइमचे. त्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचा आहे, म्हणजे तुमचं तयारी झालेली नाहीये काही विद्यार्थ्यांची, परंतु आपण पॉझिटिव्ह माइंडसेट सेट करून जो काही अभ्यास झालेला आहे त्याने पॉझिटिव्ह माइंडसेटने गेलं, त्यामध्ये विविध टेक्निक्स लाईक इलिमिनेशन मेथड असेल, क्वेश्चनला समजून घ्यायचं, त्यासाठी तुम्हाला सराव लागणार आहे. आणि पर्सेंटाईलची पद्धत असेल किंवा जे काही पर्सेंट आहे त्यामध्ये डिफरन्स काय आहे, या वेगवेगळ्या टेक्निक्स सरांनी सांगितलेल्या आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी या खूप बारकाईने ऐकलेल्या असतील आणि त्या आत्मसात कराव्यात. त्या आत्मसात केल्या तर तुम्हाला खूप सारा फायदा होईल, खूप सारे तुम्हाला मार्क्स मिळवता येतील आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवून तुम्हाला तुमचं जे काही स्वप्नातलं कॉलेज आहे ते तुम्हाला मिळवता येईल. सदर